घरातलं पाणी मागवतो है ना. आपल्या घरातलं पाणी मागवतो आणि त्याच्यातली जे काही डायल्युशन असतं सगळं ते सगळं तो आपल्या समोर ते त्याच्या पीएच लेवल सगळं तर आपल्याला तो प्रयोग करून दाखवतो. आपल्या घरातलं आपण जे पाणी पितो ते आपल्या डोळ्यासमोर ते गढूळ पाणी झालेलं केर कचऱ्याचं ते आपल्याला दाखवतो. ते तुझ्या घरातलं पाणी तू पितोय, हे पाणी तू पितोय. आणि तीच प्रोसेस तो त्याच्या पाण्यावरती करतो, बरोबर आहे. त्याने जे त्याच्या ॲक्वातल्या पाण्यावरती तिथे डोळ्यासमोर चित्र दिसतं की अरे खूप गडबड होती, आपण हे पाणी पितोय. आपल्या डोळ्यासमोरच करतो ना तो सगळा प्रयोग, बरोबर आहे की नाही. आणि तिथे ॲश्युअर्ड होतो की नाही आपण चुकीचा इंटेक करतोय आणि हा इंटेक प्रॉपर आहे हे जेव्हा आपल्याला जाणवतं त्यावेळेस आपण ती वस्तू किंवा तो ॲक्वा विकत घ्यायला तयार होतो, बरोबर आहे. इथपर्यंत तर क्लिअर आहे. अशीच प्रोसेस होते की विनाकारण आपण विकत घ्यायला तयार होतो. बरं समजा याच्या उलट असं झालं, आपल्या घरातलं पाणी त्याने टेस्टिंगला घेतलं आणि त्याच्यात काही डायल्युशनच नाही निघालं. आपल्या घरातलं पाणी जे त्याचं ॲक्वाचं पाणी आहे तेवढं क्लिअर आहे. त्यांनी काय सगळं जे काही प्रोसेस केली अल्कलाईन EH ती सगळी जी प्रोसेस केली त्यांनी, पण त्याच्यामध्ये काही निघालंच नाही आपल्या पाण्यात, तर आपण त्याचा ॲक्वा विकत घेऊ का? सिंपल होतं. कुठंतरी ज्यांचे तुमचं जसं आहे, ज्यांचे रेशो सक्सेसचे किंवा डन होण्याचे कमी आहे, एकतर काउन्सेलिंग तुमचं तुमच्या हिशोबाने खूप चांगलं असतं. मी त्याच्यात म्हणतच नाही, प्रत्येक जण चांगलाच कंटेंट देतोय. याच्यात हे सोडून तुम्ही सांगतायत का काय? नाही सांगत आहे, तुम्ही सगळे हेच सांगताय. पण त्याच्यात पण तो जो प्रयोग आपल्या पुढे कसा सिस्टमॅटिकली करतो, तोच प्रयोग आपण पण करतो ना सर. टेस्ट घेतो आपण, तेच सांगतो. मग तो जो डेमो आहे ना आपला, त्याला रिसिक्वेन्स केला पाहिजे. जर आपल्या बाबतीत असं होत असेल की बाबा मी इथपर्यंत येतो, पालक माझ्याबरोबर पॉझिटिव्ह असतात आणि मी पैसे सांगितले की तुम्हाला वाटतं तसं तो पालकांचा मूड स्विच होतो, तर याचा अर्थ माझा डेमो कंटेंट रिस्ट्रक्चराईज करून काहीतरी एकतर ॲडिशन टाकावी लागेल, नाहीतर काहीतरी रिमूव्ह करावं लागेल. हे एकदम क्लिअर आहे. तो प्रयोग जो करतो ना आपण, त्या प्रयोगामध्ये प्रॉब्लेम आहे कुठेतरी, हे क्लिअर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जसं रोशन बोलला की आपला प्रॉब्लेम काय होतो की त्याची गरज आपल्याला समजून नाही घेता येत. अलग लक्षामध्ये मी माझंच सांगण्याचा प्रयत्न करतो कधी कधी, आणि मी जे सांगतोय त्याची त्याला गरज नाही आहे. त्याची गरज ही वेगळीच आहे. आणि त्याच्या गरजेला धरून मी मागे पण सेशन घेतले होते की आपण त्याच्या नीडला पकडूनच डेमो दिला तर का अवांतर. त्यांनी सांगितलं हा रिडिंगच करत नाही. सो मी त्या रिडिंगवरच बोललो, तर सर आणि मॅडम तुम्ही मला सांगा, रिडिंग करत नसेल तर त्याच्या मेंदूत काही जाईल का? जर तो आधी वाचनच करत नसेल तर त्याची जी स्टोरेज टँक आहे हा भरला जाईल का? स्टोरेज टँकच भरला गेला नाही तर नळ उघडला तर खाली काही येईल का? मी त्या रिडिंगलाच धरलं. बरं इथे नसेल, इथं जे असतं ते इथं येतं, बरोबर. एखादी गोष्ट, एखादा शब्द तुम्ही जर वाचलेलाच नसेल आयुष्यामध्ये, तर तुम्ही तो फर्स्ट टाइम लिहिताना बघा किती अडचणी येतात. तो शब्द 10 वेळेस एका लाईन मध्ये लिहिताना तुमचा स्पीड काय असतो बघा, अलग लक्षात. म्हणजे मी परत लिंकअप कुठे करेल? रिडिंग टू हँडरायटिंग, बरोबर आहे. म्हणजे मी त्या रिडिंगलाच घेईल आणि जेवढं रिडिंग होईल, एक वेळेस रिडिंग झालं 20% कळलं, दुसऱ्या वेळेस रिडिंग झालं 40% कळलं, तिसऱ्या वेळेस रिडिंग झालं 60% कळलं. सर आणि मॅडम जेवढं जास्त रिडिंग होईल, एकच कन्सेप्ट तो 10 वेळेस वाचेल तर त्याला तो 70-80% कळेल. तो एक वेळेस पण वाचत नाही, तो 20% पण त्याला कळत नाहीये आणि म्हणून त्याला बाय हार्टिंग करावं लागतं, म्हणून त्याला पाठांतर करावं लागतंय, कारण त्याला समजतच नाहीये. बघा मी कुठून एकाच गोष्टीला मी करेक्ट करत चाललोय, एकाच गोष्टीला, म्हणून त्याला अभ्यासात इंटरेस्ट राहिलेला नाहीये. कारण त्याला रिडिंग करत नसल्यामुळे, तो वाचन होत नसल्यामुळे त्याला त्या कन्सेप्ट समजत नाही आणि मग त्याचा इंटरेस्ट येत नाही. काय करतोय मी? त्याची नीड घेतली, त्या नीडमुळे होणारे प्रॉब्लेम दाखवतोय. आता तिथे बाकीची सांगायची गरजच नाहीये समजा. म्हणजे माझं समजतंय का? लक्षात येतोय ना की मी त्या आपल्याला जे सांगायचं मी तेच गोष्टी सांगतोय की इंटरेस्ट होत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, पण मी पकडलं काय की तो वाचन करत नाही त्या मुद्द्याला. आता जेव्हा पालकांना वाटतंय की मी प्रॉब्लेम सांगितला, मी सांगितलेल्या प्रॉब्लेमवर एवढे मोठे प्रॉब्लेम्स होत आहेत, तर मला हे झालं पाहिजे, बरं लक्षामध्ये. आणि मग मी लास्टला जेव्हा सांगेल की सर माझ्या कन्सेप्ट मधून ही रिडिंग होईल मुलाची ऑटोमॅटिक, अगोदर पण होईल, शाळेतून आल्यानंतर पण होईल, आणि जेवढे रिडिंगमुळे त्याच्या अभ्यासात आता प्रॉब्लेम झालेले आहे, परफॉर्मन्स त्याचा डाऊन झालेला आहे, हा त्याचा सुधरेल. अर्ध्या तासाच्या डेमो मध्ये सुद्धा तो डेमो सर हा पॉईंट कव्हर करतो आम्ही. ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही ना, हा पॉईंट कव्हर करतो आम्ही आणि त्याच्यावरती भर देऊन, आता जसं तुम्ही एक्सप्लेन केलं ना, सेम ॲज इट इज, काही चेंज नाही करत, त्याच्यामध्ये एक्सप्लेन होतं सर. ठीक आहे. आता एक प्रॉब्लेम तिथंच होतो की आपण हा मुद्दा जरी आपण घेतला ना, प्रॉब्लेम काय होतो की तोच इश्यू येतो त्याच्यामध्ये, की जेव्हा आपण प्राइसिंग वरती येतो ना, त्यांची मानसिकताच तिथं हे होऊन जाते. त्यांना म्हणजे असं असतं ना की
खरं सांगतो मी सर तुम्हाला, त्यांची काही काही पॅरेंट्सची मानसिकता अशी असते ना की त्यांना जबाबदारी झटकायची सवय असते. ट्युशन लावली म्हणजे आपण त्याच्यातनं गेलो बाहेर. आता तुम्ही रत्नागिरीला डेमो डन केला, ट्युशनचा प्रॉब्लेमच तुमच्या माहिती नाही. करता सांगतो मला कसं असतं. फाटक हायस्कूलचा मराठी मीडियमचा सेमी इंग्लिशचा डेमो डन केला. फाटकचे डेमो आम्ही म्हणजे मी तर केले नाही, यांनी सगळ्यांनी केले. श्रीकांत सरांचा हा होता. त्यांचे डेमो डन झाले नाही. नाही. फाटक हायस्कूलची काहीतरी 2च ऍडमिशन झाल्या, बरोबर. त्याच्यातली एक ऍडमिशन तुमची आणि श्रीकांत सरांचे म्हणजे मी तुमचंच ऑब्जेक्शन तुम्हीच तुमच्याच परफॉर्मन्स मधून मी ओव्हरकम करतोय की ज्या शाळेवरती बाकीच्यांचे डेमो डन नाही झाले त्या शाळेवरती तुमचा डेमो डन झाला. श्रीकांत सरांनी. सो तुम्ही सांगताय तसं आहे मान्य, 80% लोकांना पैसे खर्च करायचे नाही, समजून घ्या. पण आपण त्या 80%वर का फोकस करायचं? त्यांना नाही करायचं, त्यांची माइंडसेट नाहीये. बरोबर. ओके, त्यांचं माइंडसेट नाहीये, त्यांना करायचं नाहीये, मुलासाठी एक्स्ट्रा करायचं नाही. ऐकायला खूप छान वाटतंय, करायला ते नको म्हणताय. झंझट नको असतं त्यांना, ते ट्युशनवर सोडून देतात. सगळं मार्केट काय आपलं नसतं. मी हा प्रोडक्ट बनवला म्हणजे जगातला प्रत्येक व्यक्ती हा प्रोडक्ट विकत घेईल असं आहे का? मग माझं मार्केट हा पेन आहे. पेन कोण विकत घेईल? मुलगा जेव्हा शाळेत जाईल, प्रायमरीला पेन वापरू देत नाही, पेन्सिल वापरायला लावतात. म्हणजे ऑडियन्स कोणता आहे माझा? जेव्हा तो 5वीला जाईल, बरोबर आहे, तेव्हापासून तो पेन वापरेल. म्हणजे 5वी पासूनचा मुलगा तर कॉलेजला जाणाऱ्यापर्यंत. आता रिटायर्ड माणूस पेन वापरेल का रोज? तो घरात बसलेला आहे, हाऊसवाईफ आहे, जी घरात आहे, ती रोज पेन विकत घेईल का? आठवड्याला एक पेन विकत घेईल का? पण ऑफिसला जाणारा विकत घेईल की नाही? तात्पर्य काय की मी एक प्रॉडक्ट बनवला म्हणजे या प्रॉडक्ट साठी सगळा जो सेगमेंट आहे तो माझा क्लायंट नाहीये. सो आपण का त्या घरातल्या बाईला जाऊन पेन विकत घे म्हणायचं? आपण का ते 3रीतल्या मुलाला जाऊन 2रीतल्या मुलाला जाऊन पेन विकत घे म्हणायचं? आपण काय ते रिटायर्ड माणसाला पेन विकत घे म्हणायचं? समजतंय का तुम्हाला? सोडून द्या ना त्यांना, तो ऑडियन्स सोडूनच द्यावा लागेल. तो नाही कॅप्चर करू शकत बिकॉज त्यांना नीड नाहीये, माइंडसेट नाहीये, मेंटॅलिटी नाहीये. पण 20% 25% जो क्लायंट आहे, जो माझा आहे आणि जो कन्वर्ट होऊ शकतो, आपण हे सगळं घेतोय त्याच्यासाठी. पण तो पण क्लायंट सहजासहजी काही पैसे तुम्हाला देणार नाहीये. कारण जो क्लायंट पेन वापरणार आहे, जो मुलगा पेन वापरतोय, जो ऑफिसमध्ये जाणारा माणूस पेन वापरतोय, कॉम्पिटिशन हजार गोष्टींची, त्याला 1000 पेन आहे, सेलो आहे, काय ते तुमचे रोटोमॅक हे ते 1000 कंपन्या आहे. तुमचाच पेन त्यांनी का विकत घ्यावा हे तुम्हाला जाऊन त्याला सांगावं लागेल ना, बरोबर आहे की नाही? आणि ते तुम्ही, तुमची कॅपॅसिटी असेल, तुमच्याकडे स्किल असेल, ॲबिलिटी असेल आणि तुम्ही सांगू शकले की बाहेरच्या 10 कंपन्यांपेक्षा माझा पेन वापरणं तुझ्यासाठी बेटर आहे आणि त्याला ते जाणवलं, तो काय करेल? 10 पेन बाहेरच्या कंपनीचे वापरणार नाही, तो तुमचाच पेन यूज करेल. ओके, म्हणजे हे जे स्किल आहे की मार्केटच्या कॉम्पिटिशन मधून ट्युशन क्लासेस, बायजूस, व्हॉटएव्हर, ह्या होम रिवाइज, ह्या सगळ्या कॉम्पिटिशन मधून त्याला जाऊन माझा प्रोडक्ट त्यांनी घ्यावा आणि तो घेतला पाहिजे आणि त्यांनी मलाच पैसे दिले पाहिजे. याच्यासाठी माझ्याकडे हे स्किल पाहिजे की माझ्याकडचा जो कंटेंट आहे, कारण होम रिवाइज कडे पण हाच कंटेंट आहे. आता जे आपले SP सर आहे ना, सूर्यकांत पाटील सर, त्यांची पण ई-लर्निंग कंपनी आहे. हा कंटेंट बराचसा होम रिवाइजचा डेमोच त्यांनी तयार केलेला आहे पूर्ण. सो त्यांच्याकडनं होम रिवाइज कडनं आपल्या सारख्यांकडे आहे. मग आपण त्याच्यात आता एक रिव्होल्युशन करून वेगवेगळं हे करतोय. पण आता होम रिवाइज मात्र त्यांचंच कंटेंट वापरताय. तात्पर्य काय? हा कंटेंट याच्यातला बराचसा भाग मार्केटमध्ये सगळेच लोक वापरताय, पण घेणारा याच्याकडनंच घेतो. 3 लोक जाऊन आलेले असतात, त्यांच्याकडनं तो घेत नाही. असं का होतं? बिकॉज युअर स्किल मॅटर्स. तुमचं प्रेझेंटेशन तुम्ही त्याला कसं स्ट्रक्चराईज करतात, तुम्ही त्याची नीड कशी ओळखून घेतात, नीडवरती कसं काम करतात, अनेक फॅक्टर्स आहे त्याच्यामध्ये. अजून सर कसं आहे माहिती का की याच्यात तुम्हाला पूर्ण ट्रेन व्हायचं असेल तर अजून तुम्हाला आहे ना 1 वर्ष लागेल. म्हणजे आता 4 महिने झालेत तुमचे, अजून तुम्हाला 7 ते 8 महिने तुम्हाला लिटरली सांगतो एक फिक्स डेमो बनवावा लागेल. एका फिक्स डेमोवरतीच काम करावं लागेल. नथिंग विल बी चेंज. त्यांना पण तेच सांगितलेलं आहे. जेव्हा आपण एक डेमो सिक्वेन्शियल तयार करू ना, तोच डेमो डिलिव्हर करायचा. किती जो तुमचे 100 डेमो होईपर्यंत, 100 काउन्सिलिंग होईपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं काही ॲडिशन टाकायची नाही. तुम्ही त्याच्यामध्ये काही रिमूव्ह करायचं नाही. जे पिक्चर दिलाय ती स्टोरी तशीच्या तशी जाऊन सांगायची, तेव्हा तुमचे रिझल्ट्स येतील. आणि मग जेव्हा तुम्ही ट्रेन व्हाल, 6 मारायचा असेल ना यॉर्कर बॉलवरती, तर मला सांगा, मी तुम्हाला 100 बॉल कोणते टाकले पाहिजे? तुम्हाला यॉर्कर शिकवायचा आहे, यॉर्करवर 6 मारायला शिकवायचं आहे. मी तुम्हाला फुल टॉस बॉल टाकले, मी तुम्हाला शॉर्ट पिच बॉल टाकले, मी तुम्हाला वाईड टाकले, बरोबर, तर तुम्हाला यॉर्करवर 6 मारता येईल का? नाही मारता येणार. पण मी तुम्हाला 100 यॉर्कर टाकले लागोपाठ, तर तुम्ही त्या बॉलवरती 6 मारायला प्रॅक्टिस होईल तुमची.
लक्षात येत आहे. सो सेम डेमो ज्या 100 वेळेस डिलिव्हर्ड होईल त्यावेळेस त्याच्यामधली जी इम्प्रूव्हमेंट ऑटोमॅटिक होते ना, त्याच्या वेळेस तुमचं जे स्पीच तयार होतं, तुमची जी डिलिव्हरी आणि प्रेझेंटेशन तयार होतं ते इतकं सुपर होतं की तो यॉर्कर बॉलवरती ऍक्च्युली विकेट जात असते, पण तुमची कंटिन्यू तुम्ही तेच खेळत आलेले त्यामुळे तुम्ही 6 मारतात त्या बॉलवर. आलं लक्षामध्ये. सो एक ठराविक सिस्टमॅटिक प्रॅक्टिस आणि सिस्टमॅटिक वेनी आणि सिस्टमॅटिक कंटेंटचीच झाली पाहिजे असं मला वाटतं. ॲडिशन नको, रिमूव्हल नको, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपलं डोकं लावायचं काम नको, घ्यायचं तर घेऊ नको. ऑब्जेक्शन हँडलिंगची कॅपॅसिटी पाहिजे की तो घेतो, ऑब्जेक्शन टाकतोय म्हणजे घेणार आहे हे पण समजून घ्या. आता हे महत्वाच्या गोष्टी आहेत. जर समोरचा माणूस तुम्हाला ऑब्जेक्शन टाकतो आहे याचा अर्थ त्याच्या मनामध्ये तुमचा प्रॉडक्ट विकत घेण्याबद्दल उत्सुकता आहे. बरोबर आहे. परफेक्ट. तुम्ही आंबे घ्यायला गेले मार्केटमध्ये, कशाला गेले? आंबे घ्यायला गेले. तर तुम्ही 4 आंबेवाल्यांकडेच फिरतात, तिथंच विचार, अरे हे केवढ्याचे? नाही तुझा भाव जास्त, अरे नाही हे तर तुझे आंबट वाटतायत, है ना. सो तुम्ही ऑब्जेक्शन कुठे टाकतात? जिथे तुम्हाला ती वस्तू घ्यायची तिथे टाकतात. जर तुम्हाला ते आंबे घ्यायचेच नाहीये तर तुम्ही जातात का आंबेवाल्याकडे? तुम्ही त्याला सांगतात का हे आंबट आहे, हे गोड आहे, हे जास्त रेटचे? सांगतात का? नाही. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन टाकतात. ज्या दिवशी ज्या मिनिटाला समोरचा तुम्हाला ऑब्जेक्शन टाकायला सुरुवात करेल तो सांगेल की सर पण हे मुलं करतील का, समजून घ्या हा आपला क्लायंट होऊ शकतो. प्रॉपर ऑब्जेक्शन हँडल झालं की तो आपला क्लायंट होणार. ऑब्जेक्शन टाकले म्हणजे तो आपल्याला तो उत्सुक आहे घेण्यासाठी. आलं लक्षामध्ये. इथे पण आपण चुकतो. जेव्हा तो ऑब्जेक्शन टाकतो आपलं माइंडसेट निगेटिव्ह असतं. चला हा तर खोडा काढायला लागला, हा तर नाटकं करायला लागला, पैसे नाही म्हणतो माझ्याकडे. अरे पण तो बोलतो, तो समोरून बोलतोय की सर मला तर आवडलं पण माझ्याकडे थोडा पैशाचा प्रॉब्लेम आहे. आपण निगेटिव्हली घेतो त्याला की याला घ्यायचं नाही, आता हा नाटकं सांगतोय. पण नाही, पॉझिटिव्हली घ्या त्याला. तो जेव्हा समोरून सांगतोय की माझं पैशाची अडचण आहे, सो व्हॉट, त्याला तो प्रोडक्ट आवडलेला, त्याला घ्यायची इच्छा आहे. तुम्ही जर प्रॉपर त्याला हँडल केलं तर तुमचा प्रोडक्ट तो विकत घेऊ शकतो. त्याची पॉसिबिलिटी ही 98% आहे. 2% खरंच त्याच्यामध्ये जर सोल्युशन नसेल तो घेणार नाही. इकडे चुकतो आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ऑब्झर्व करायला आणि गेन करायला. जी गोष्ट आपण पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे ती निगेटिव्हली घेतो, निगेटिव्हली घ्यायला पाहिजे ती पॉझिटिव्हली घेतो. हा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे गडबड होते. पण मी पुन्हा सांगतो 3 आणि 4 महिन्यात ह्या गोष्टी कॅल्क्युलेट होत नाही. तुम्ही तुमच्या फील्डमध्ये, मी माझ्या फील्डमध्ये 16 वर्ष 14 वर्ष मास्टर होतो, त्याचा इथे काय फायदा आहे? काय फायदा आहे का? एज्युकेशनमध्ये काय फायदा आहे? मी सांगतो मला ब्रँच मॅनेजर कोणत्या बँकेत नेऊन बसवा, मी एखादी अख्खी ब्रँच हँडल करू शकतो. मला सगळ्या प्रोसेस माहिती आहे. त्या ब्रँच मॅनेजरला माहित नसेल एवढं मला, कारण 14 वर्ष मी त्याच्यात खेळलो. पण इकडे आल्यानंतर इकडे काय फायदा मला त्या गोष्टीचा? काहीच नाही. ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट सोडली तर दुसरं काय फायदा मला? काहीच नाही. 4चे 12 ब्रँड होते म्हणजे त्याचे 4चे 12 ब्रँड होते. इकडे काय फायदा आहे? समजतंय ना. वी आर कॅपेबल पर्सन्स. आपण आपल्या आपल्या लेवलला आपल्याकडे क्वालिटीज आहे, गट्स आहे, ॲबिलिटीज आहे. पण ज्यावेळेस नवीन सेक्टरमध्ये जातो आपण तर त्यावेळेस आपण ते पहिलीत असतो, म्हणजे बालवाडीत असतो. सो आपल्याला ते प्रायमरी एज्युकेशन, वाचन यायला, लिहायला, जमायला, ते समजायला कमीत कमी जे आता मी बोललो ते 1 वर्ष तरी आपल्याला तिथं द्यावं लागेल. तेव्हा आपल्याला थोडंसं आपल्याला समजेल की अरे नाही, आता हे जे प्रॉब्लेम पहिले येत होते ते येणार नाही. आम्ही पण नवीन नवीन जायचो, आम्हाला ऑब्जेक्शनच समजायचे नाही. पहिले तर कळायचं नाही हा का नाही म्हणतो. शिकलो ऑब्जेक्शन्स असेच फाइंड आउट होत नाही, ते ट्रॅक करावं लागतात, आयडेंटिफाय करावं लागतात, काढावं लागतात. सो समजून घ्या. तुम्ही अजून घाई गडबड नका करू. अजून रिझल्ट यायला वेळ लागेल. 4 महिने इज नॉट अ सफिशियंट 4 मंथ्स. त्याच्यातही आता हा फेज जो आहे तो चुकीचा आहे, डेटा आपल्याकडे चुकीचा आहे. सो आपण आपल्यावरती ब्लेम करण्याचं कारण नाही ना, आम्ही कोणावरती ब्लेम करत नाही. आलं लक्षामध्ये नाहीये. त्याला वेळ ही प्रोसेस जाऊ द्यावी लागेल आपल्याला थोडीशी. हा जो पॉईंट मी घेतला होता, तो जो तुम्ही डेमोचा विषय काढला त्याचं ऑब्जेक्शन सिम्पल होतं. तो काय म्हणत होता की हा जो तुम्ही अभ्यासक्रम देता ना हा फुकट आहे बोलतो गव्हर्नमेंटच्या साईटवरती. हे म्हणायचं नाही मी त्याला तेच म्हटलं, सर 5G नेट आहे तुमच्याकडं, मी इथं बसलोय, 2 मिनिटात चेक करा. नाही बोलतो मला रात्री मी चेक करा. म्हटलं सर तर तुम्ही ह्या गोष्टी का नाही प्रोव्हाइड केल्या त्याला? सर तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला तुमचा कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचं व्हिजन, ही मुलाची प्रगती, त्याचा फ्युचर नाही आहे. तुम्ही फक्त तुमचं नॉलेज दुसऱ्यापुढे रिफ्लेक्ट करताय आणि अपडेट करताय की मला किती ज्ञान आहे. सर आपल्या ज्ञानाचा वापर आपल्या मुलांच्या फ्युचर घडवण्यासाठी जर झाला तर कधी पण ती चांगली गोष्ट आहे. पण आपलं जे ओव्हर नॉलेज आहे ना त्यामुळे जर मुलाची प्रगती थांबत असेल आणि त्याचं फ्युचर जर अडकत असेल, थांबत असेल, तर आपल्या त्या ज्ञानाचा काही फायदा नाही सर. आणि जर असेल ना सर, तुम्ही आताही तुम्हाला सजेस्ट करेल की हे फुकट जर असं सगळं जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही याची माहिती घ्या. आणि जिथं कुठं फुकट असेल ना
त्या फुकटाचे त्या चालू करा, पण मुलाला हे सर द्या. मी तुमच्याकडे कुठे विकायला आलोय का माझा प्रोडक्ट घ्या म्हणून? मी तर तुम्हाला डॅम शुअर सांगतोय की हे फुकट नाही कुठे. पण तुमच्याकडे आहे ना, तुम्ही म्हणताय ना कॉन्फिडेंटली, तुम्ही तुम्हाला खोटं नाही ठरवत आहे. पण मी तुम्हाला जाता तर हीच रिक्वेस्ट करून जाईल की सर ही जे सायन्स आहे, हे जे ब्रेन मॅपिंग मी तुम्हाला सांगितलं, ही जी टेक्नॉलॉजी मी सांगितली, तुमचं नॉलेज बाजूला ठेवा आणि त्या मुलाला ते शोधा आणि शोधून द्या. आणि दिल्यानंतर काय फरक पडतो ते बघा. हेच मी त्यांना सांगितलं, मी कम्पेअर करायला सांगितलं आणि त्यांना परत मी ते टेक्निकल डेमो जो असतो आपला आपण शेवटी देतो तो टेक्निकल डेमो सगळे सब्जेक्ट मी दाखवले. सब्जेक्ट म्हणजे टॉपिक चालू करून पण दाखवलं. म्हटलं हे जे तुम्ही म्हणताय ना, हे मला माहिती आहे. आपल्याला हे कळलं पाहिजे की तो बघा माझं कसं म्हणतो दीक्षा नावाचा ऍप सांगत होता तो. दीक्षा असेल. आपल्याला एकच कळलं पाहिजे, ह्या सगळ्या ऑब्जेक्शन मधून तो माझा प्रोडक्ट घेईल की नाही घेईल. बघा तुम्ही जर आहे ना, जिथं तो घेणारच नाहीये तिथं डोकं लावाल आणि तुम्ही पण तुमचं नॉलेज तिथं देण्याचा प्रयत्न कराल किंवा त्याला टॅकल करण्याचा प्रयत्न कराल. म्हणजे हरवी असते ना, आपण जिंकलो पाहिजे, तो हारला पाहिजे. काहीच गरज नाही आपली एनर्जी तिथं वेस्ट करायची. तिथं तो सांगतोय आणि आपल्याला कळलं ना त्याचा माइंडसेट चुकीचं आहे आणि तो हे फुकटातलंच बघतोय. मग फुकटातलं होतं त्यांनी दिलं का मुलाला आजपर्यंत? विचार करा, तू दिलं का मुलाला? मग तू फुकटातलं दिला नाही तर मला तर कळतंय की तू माझं पैसे घेऊन पण घेणार नाहीये. पण मी जाता तुम्हाला सल्ला देऊन जातो की फुकटात असेल तर ते फुकटातलं का व्हायना द्या त्याला. कारण याच्यात सायन्स आहे, याच्यात टेक्नॉलॉजी आहे. मला नाही, मी मार्केटिंगला आलोच नाही तुमच्याकडे, मी सेल्सला आलोच नाही बाबा. तू म्हणतो तेच करा, फुकटात असेल पण दे ना. फुकटात येतं दे ना. मग का थांबला तू? विचारायला का थांबला तू? एवढं जर तुला सगळं माहिती आहे, एवढं जर तुझ्याकडे नॉलेज आहे, मग उपयोग काय त्या नॉलेजचा राजा? तुझ्या मुलाला जर त्याचा तुझ्या नॉलेजचा फायदाच होत नसेल आणि तुझ्या नॉलेजचा मुळे त्याचं भविष्य घडतच नसेल तर तुझ्या ज्ञानाला काय फायदा नाही ना. तुला त्याचे डोळे उघडतील, गप्प बसतो तुमच्या पुढे. आणि राहिला विषय, मी विकायला आलोच नाही, मी म्हटलोच नाही. मी तुम्हाला माझी माहिती दिली, फी स्ट्रक्चर सांगितली, तुम्हाला विचारलं की हे जर घ्यायचं आहे तुम्हाला आवडलं का? तुम्ही बोलले आवडलं. तुम्हाला मी विचारलं मग हे घेणार का तुम्ही? घेताना तुमचे काही अडीअडचणी आहेत का? मी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. अडीअडचणी असेल तर मी तुम्हाला काही हेल्प करू शकतो का त्याचा प्रयत्न केला. बट तुम्ही मला सांगितलं की हे फुकटात आहे. गिव अप. मी आज 14 वर्षापासून काम करतोय, कोणालाच फुकटात मिळालेलं नाही अजून. शोधून वैतागले लोक. हे बोलणारे वैतागले सांगायचं, पण त्यांना अजून काही मिळालं नाही. त्यांनी परत आम्हाला दुसऱ्या महिन्यात फोन करून सांगितलं की सर आम्ही बघितलं पण ते एक वेगळंच सापडतं, एक पूर्ण नाही सापडत. आणि मग त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आमचं सॉफ्टवेअर परत घेतलेलं आहे. सो तुमचा पण 2 महिन्यांनी फोन येईल. 2 महिने फुकटातलं का व्हायना? चालू करा, द्या, दाखवा आणि बघा काय फरक पडतो ते. येऊ का सर? की तो प्रोसेस झाली होती सगळं बरोबर आहे. क्लायंटच नाही, कशाला एनर्जी वेस्ट करायची त्याच्या पाठीमागे? वडील तयार होते ना सर घ्यायला, कारण मुलीला खूप आवडली होती ती गोष्ट आणि ती रडायला पण लागली होती जेव्हा आम्ही निघालो ना, म्हणजे मी निघालो. ती बाबांना बोलली. त्यांनी पॉइंट बरोबर मांडले, पण आहे ना मांडण्याचं जे प्रेझेंटेशन आहे ना तिथे थोडा कुठला अग्रेसिव्ह पण आला होता. कसं आहे बघा, आमचा सल्ला आहे तुमच्या चांगल्यासाठी. तुम्ही हुशार आहे, तुमच्याकडे खूप काही टॅलेंट आहे, बरोबर आहे, पण वे बरोबर नाही. आता तुम्ही बघ आमच्यामध्ये राहताय तुम्ही 4 महिन्यापासून. आम्ही असे कोणाला टार्गेट करणारे माणसं नाही. हो तसं नाही. लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला का समजून सांगतो, पुन्हा तुम्ही समजून घ्या की 2-3 गोष्टी ना तुम्ही खूप मोठ्या मनाने आमच्या जर स्वीकारल्या ना, त्या भावासारखं जर आम्हाला तुम्ही केलं ना, कसं असतं एक मोठा भाऊ असतो ना, तुम्हाला कुठली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. घरामध्ये असतं ना, लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत आहे ना. म्हणजे माझ्या लहान भावाला अगदी तुम्हाला खोटं नाही सांगत, असे घरगुती वाद होते, काही मॅटर झाले आणि तो आईला एक शब्द बोलला तर तो वयाच्या 24व्या वर्षी त्याचं वय, आणि आमच्यात जास्त डिफरन्स नाही, 2च वर्षाचा डिफरन्स होता. मी 26 वर्षाचा आणि तो 24 वर्षाचा. तो वयाच्या 24व्या वर्षी आहे ना, म्हणजे त्याची लग्नाची वेळ, आणि मी तर सनकन थोबाडीत मारली होती. तर आईला जो एक वाक्य बोलला होता म्हणून. जास्त काय आम्ही सारखे वारखे होते, असं काय 10 वर्षाचं अंतर नाही. पण त्या थोबाडीत मारल्यामुळे जे पुढे घडलं ना नंतर 8-15 दिवसांनी, ते खूप म्हणजे आमच्यासाठी आणि त्याच्या लाईफसाठी खूप वेगळं घडलं. कधी कधी कसं असतं ना, ती गोष्ट त्या मिनिटाला वाईट वाटते, साला हा मला मारली थोबाडीत, हा काय एवढा स्वतःला बाप समजतो का? 8 वर्षाचा काय 10 वर्षात मोठा आहे का? त्यांनी असं बोललं असतं, मारामाऱ्या झाल्या असतं भावामध्ये, बरोबर आहे की? पण त्यांनी शांत बसला, समजून घेतलं, त्यांनी चिंतन केलं असेल त्या गोष्टीवर. चिंतनातून काही गोष्टी चुकीच्या घडणार होत्या, त्या घडल्या नाही. तो मोमेंटम जो असतो, एक मोमेंटम असतो ना त्या मिनिटाचा, तो सोडून द्यावा लागतो. आणि तो सोडला नाही की संबंध वाईट होतात. अगदी मी रत्नागिरीत पण सांगतो, आमचं जे झालं, आम्ही काय केलं, मी पण चुकलो. तो मोमेंटम असतो ना, तो सोडून द्यायचा असतो. नाही झाला तर मग तिथून सगळं खराब होत जातं.
पूर्ण कॅम्पेन खराब, सगळं खराब झालं. समजा तो मोमेंटम मी पण सोडून दिला असता आणि त्याच्यावरती नंतर शांततेने आपण रिएक्शन्स दिल्या असत्या, इकडे येऊन चर्चा केली असती, तर 2 लाख रुपयाचा बिझनेस जास्त आला असता. हे मला कधी जाणवलं, नंतर जाणवलं. पण त्या मोमेंटला तर मी हायपर झालो ना. कसं असतं ना सर, ती फेज आहे ना, ती वेळ आहे ना, तो 1 सेकंद आहे ना चुकीचा असतो. फक्त ते 1 सेकंदामध्ये आपल्याला, मी आता माझं उदाहरण सांगितलं, मी कुठे चुकलो, तो 1 सेकंद जाऊ द्यायचा असतो. बरोबर होतं. सो तुम्हाला जर आम्ही सांगतोय की तुम्ही या नोट करा, उलट 4 गोष्टी तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोट करा, की सगळे जर सांगताय की थोडंसं नेचर बाय नेचर येते, आम्ही म्हणत नाही तुम्ही मुद्दाम करतो, सो ॲग्रेसिव्हनेस असेल, सो आपण त्याच्यावर कसं काम करू शकतो. तुम्ही एवढं छान लेक्चर दिलं मेडिटेशनचं, मी या सगळ्यांना सांगतो मेडिटेशन करा. मेडिटेशननी काय होतं की आपले सगळ्यांचे डोके आहे ना, केर कचरा भरलेला आहे, सगळे फालतू झालेले आपल्याचे डोके. सो एक 10 मिनिटाचं मेडिटेशन आहे ना, या मेंदूला आहे ना सरळ विचार करायला भाग पाडतं, योग्य ठिकाणी योग्य कष्ट करायला, डिसाईड करायला मदत करतो. सो तुम्ही एवढं चांगलं लेक्चर देताय, पण तुम्ही या 4 गोष्टी काउंट करा. एक तर सांगितलं, सगळे सांगताय की थोडंसं ॲग्रेसिव्हनेस कमी करा. दुसरी काय, लिसनिंग पॉवर वाढवा तुमची. समोरचा ज्यावेळेस बोलतोय ना, तो त्याचं समजून घ्या. तो भले वाईट बोलत असेल, तो भले चुकीचा असेल, तुम्हाला माहिती आहे मी बरोबर आहे पण तो चुकीचा आहे, पण ऐका त्याचं म्हणणं. ऐकायला काय जातंय आपलं, लिसनिंग पॉवर ठेवा थोडी, आलं लक्षामध्ये. आणि जेव्हा आपल्याला आपलं मत मांडायचं असेल ना, तर आपलं मत मांडायचं एक वे असतो, तो वे बदला. कधी कधी तुमचं तुम्ही मत मांडायला जातात, पण असं वाटतं की तुम्ही ते बदल करताय दुसऱ्यावरती, असं वाटतं समोरच्याला की तुम्ही तुमचं म्हणणं खरं करताय. बरं तसा उद्देश नसेल, तुम्हाला फक्त सांगायचंय ती गोष्ट तुम्हाला, पण ते समोरच्याला डिलिव्हर्ड होताना बाय नेचर ते तसं होतं. माझं काय मत आहे, 4 गोष्टी आपण आपल्याला समोरच्यांनी सजेस्ट केल्या, नोट डाऊन केल्या, थोडं त्याच्यावरती आपण उलट एकमेकांमध्ये डिस्कस केलं, काम केलं आणि ते सॉल्व झाल्या, आपलेच रिझल्ट वाढतील. पैसा येईल तुमच्या खिशात जाईल, तुमच्या अकाउंटला जाईल, आमच्या कोणाच्या अकाउंटला जाणार नाही. आणि हे आपल्याला सक्सेस करण्याच्या गोष्टी, म्हणून तुम्हाला आम्ही नाही तर आपण पर्सनल लाईफ मध्ये बॉन्डेड नाही. मला सांगा, मी तुम्हाला आजपर्यंत माझे पर्सनल प्रॉब्लेम सांगितले नाही किंवा पर्सनल गोष्ट सांगितली नाही का? माझी फक्त एवढीच अपेक्षा. तर आता आपल्याला आहे ना या मुद्द्यावरती चर्चा करायची आहे की आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात, भारतात, जगामध्ये एवढे विद्यार्थी शाळेत जातात, शिकत असतात, पण आपल्याला नॉर्मली माहिती आहे की शाळेत जाणारा प्रत्येक विद्यार्थी काही इंजिनियर होत नाही, शाळेत जाणारा प्रत्येक विद्यार्थी काही IAS ऑफिसर होत नाही. त्या शाळेत जाणारा, त्या कॉलेजमध्ये जाणारा कोणीतरी एक विद्यार्थी असा असतो की तो हमालीचं काम करतो, कोणीतरी एक विद्यार्थी असा असतो की तो सायंटिस्ट झालेला असतो, बरोबर आहे, कोणीतरी एक विद्यार्थी त्या शाळेतून IAS बनलेला असतो, बरोबर आहे. तर सगळेच विद्यार्थी काही क्लास 1 मध्ये जात नाही, सगळेच विद्यार्थी काही हमाल पण होत नाही, बरोबर आहे. मग नेमकं आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की असं का होतं की त्याच सिस्टम मध्ये सगळे लोक शिकताय, तेच पुस्तकं वाचताय, तेच विषय शिकतात, बरोबर, कॉमनली तेच प्रश्नपत्रिका ते देत आहे. म्हणजे एका वर्गातल्या 2 मुलांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपण नेहमी सांगत असतो की एक मुलगा 90% असतो आणि एक मुलगा 60% असतो. त्याची शाळा सेम आहे, त्याचा वर्ग सेम आहे, त्याला येऊन शिकवणारे शिक्षक सेम असतात, बरोबर आहे. इव्हन त्याचं जे प्रश्नपत्रिका आहे ती सेम आहे, सगळे विषय सेम आहे. मग जर सगळं सेम आहे तर फक्त रिझल्ट त्याचे वेगवेगळे का असतात? हे शिक्षण, हे 8 डिग्र्या घेऊन बाहेर पडल्यानंतर या मुलांचा सक्सेस रेशो कमी जास्त का असतो? काही मुलं फेल्युअरकडे का जातात? अनेक इंटरव्ह्यूज देऊन त्यांना नोकऱ्या का नाही लागत? ते स्ट्रगल का करतात? नोकऱ्या लागतात तर कमी पगाराच्या का लागतात? काहींना लाखो रुपयाच्या नोकऱ्या लागतात, अगदी त्यांची फायनल एक्झाम कॉलेजची द्यायच्या आधीच प्लेसमेंट मधून त्यांना कॅम्पेन मधून जॉब पण लागतो. फायनल एक्झामचे रिझल्ट पण बघायची इच्छा नसते त्या कंपन्यांना, तरी त्यांना हायर केलेलं असतं, बरोबर. मग हे असं का घडतं? मग जर एकाच सिस्टम मध्ये करोडो मुलं शिकत असतील आणि त्यांच्यामध्ये हे सगळं डिफरन्शिएशन आपल्याला दिसत असेल त्यांच्या प्रगतीच्या आलेखमध्ये, सो काही ना काही तर फॅक्टर्स असतील की जे हे घडण्यामध्ये अफेक्ट करत असतील. काय वाटतं, असतील की नसतील? म्हणजे 90%ला पोहोचणाऱ्या विद्यार्थ्याकडे काहीतरी असं असेल की तो त्याच्यामुळे 90%वर पोहोचतोय, आणि 60%वर येणारा विद्यार्थी असेल, काहीतरी अडचणी असतील की त्याच्यामुळे तो 60%वरती येतोय. डिग्र्या घेऊन एखाद्याला नोकरी लागत नसेल तर काहीतरी तो फॅक्टर्स असतील की ज्याच्यामुळे त्याला नाही लागत ती नोकरी डिग्री घेतल्यानंतर. पण डिग्री, फायनल डिग्री हातात येण्याच्या अगोदरच कंपनी त्याला उचलते, हायर करते, लाखो रुपयाची सॅलरी देते. सो त्याच्याकडे तर काहीतरी बुस्टिंग पॉइंट्स असतील की तो तिथे लागतोय. ज्यावेळेस आता मी मध्ये एक स्क्रीनशॉट पाठवला होता, कोणी बघितला माहित नाही ग्रुपवरती, रेल्वेच्या 5,000 का काय नोकऱ्यांसाठी
किती करोड होते? 1.5 करोड होते. 2 करोड फॉर्म आले, अर्ज आले 5,000 जॉबसाठी. जॉबची व्हॅल्यू काय? सॅलरी बघितली तर 25,000 रुपये. 25,000 रुपयाचा जॉब मिळवण्यासाठी 2 करोड लोक फॉर्म भरताय, जागा आहे फक्त 5,000. बरोबर. आता कोणी ना कोणी 5,000 लोक तिथे निवडले जातील. सो ह्या 1.5 करोड मधून ते जे 5,000 लोक निवडले गेले, त्यांच्याकडे काहीतरी क्वालिटीज ॲबिलिटीज असतील, काहीतरी स्किल्स असतील वेगळे. मग तसा विचार केला तर हे जे 1.5 करोड, रेस्ट ऑफ 5,000, 1.5 करोड मधले 1 करोड 45 लाख मुलं, यांनी पण त्याच एज्युकेशन सिस्टम मध्ये अभ्यास केलेला आहे, यांनी पण तोच पोर्शन ते शिकलेले आहे. बरोबर आहे की नाही? त्याच डिग्र्या त्यांनी घेतलेल्या आहे सर्वसामान्यपणे. मग हे 5,000च वेगळे का ठरले? सो या 2-3 ज्या गोष्टी मी तुम्हाला आता बोलतोय की मुलाची वर्गातली प्रगती असेल, त्याच्यातला डिफरन्स असेल, डिग्री घेतल्यानंतर आयुष्यातली त्याची प्रगती असेल, सक्सेस आणि फेल्युअर असेल, आणि कॉम्पिटिशन मध्ये सस्टेन करण्याची जी पॉवर असेल, सो ह्या गोष्टींमध्ये हा जो डिफरन्स दिसतो आपल्याला, त्याच्यावरती विचार करायचा आहे की असे कोणते कोणते फॅक्टर्स असतात की ज्याच्यामुळे हा सगळा डिफरन्स होतो. तर एक्सपर्टच्या अनालिसिसनुसार असे मेनली 4 फॅक्टर्स आहेत की इम्पॉर्टंट फॅक्टर्स, की ते 4 फॅक्टर्स जर प्रॉपर पद्धतीने त्या फॅक्टर्स त्या सिस्टमनी काम झालं तर रिझल्ट हे पॉझिटिव्ह असतात. पण त्या 4 ठिकाणांमध्ये, त्या 4 डिपार्टमेंटमध्ये जर काम व्यवस्थित झालं नाही तर मग रिझल्ट हे निगेटिव्ह असू शकतात. मग ते 4 फॅक्टर्स कोणते कोणते, ते किती किती प्रपोर्शन मध्ये मुलाच्या प्रगतीवरती अफेक्ट करतात, इम्पॅक्ट करतात, तर ते आपण समजून घेऊ. त्याच्यामध्ये पहिला फॅक्टर आहे एज्युकेशन सिस्टम, म्हणजे मुलगा ज्या सिस्टम मध्ये शिकतोय. नॉर्मली भारतामध्ये जर कन्सिडर केलं तर त्याच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये एक शाळा असते आणि त्याचा ट्युशन क्लास असतो. बरोबर आहे. सो हे जे एज्युकेशन सिस्टम आहे, ती सिस्टम त्याला कशी घडवते याचा 20% परिणाम होतो त्याच्या भवितव्यावरती, की तो भवितव्यामध्ये पॉझिटिव्ह काम करेल की निगेटिव्ह काम करेल, त्याचं फ्युचर सक्सेस कडे जाईल की फेल्युअर कडे जाईल, हे ठरवणारा 20% भाग कोण ठरवतं? तर एज्युकेशन सिस्टम ठरवते. बरोबर. दुसरा फॅक्टर काय असतो की याच्यानंतर त्या मुलाची जी रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्याची स्वतःची जी स्टडी सिस्टम आहे, तो स्वतः काय करतो, त्याची मेथड काय अभ्यास करण्याची. बरोबर. तर ही सिस्टम आणि मेथड 10% इम्पॅक्ट करते त्याच्या भविष्यावरती, की तो सक्सेसफुल होईल की फेल्युअर होईल, त्याचे रिझल्ट कसे असतील भविष्यामध्ये. त्याचे आई वडील त्याची जडणघडण अभ्यासामध्ये, एज्युकेशन मध्ये कशी करतात, त्याचं पॅरेंटिंग कसं करतात, कोणत्या गोष्टींना ते इम्पॉर्टन्स देतात, कोणत्या गोष्टी ते निग्लेक्ट करतात, इग्नोर करतात, किती त्यांची इन्व्हॉल्वमेंट असते. बरोबर आहे. सो पॅरेंटिंग नेमकी कशी होते, हे 30% त्या मुलाच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये कारणीभूत असतात, सक्सेस आणि फेल्युअर मध्ये. त्याच्यानंतरचा इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे, आता शिक्षण घेत असताना, म्हणजे ते युद्ध करण्याचं जे हत्यार आहे आपला मेंदू. बरोबर. सो ह्या मेंदूचा विकास, त्या मुलाच्या मेंदूचा विकास, एज्युकेशन सिस्टम, त्या मुलाच्या अभ्यासाची पद्धत आणि पॅरेंटिंग, या 3 घटकांमधून त्या मेंदूचा विकास कसा होतोय, कशा पद्धतीने होतोय, त्याच्यावरती त्या मुलाच्या जडणघडणीची किंवा त्याचे फ्युचर आणि त्याचं सक्सेस आणि फेल्युअर हे ठरतं. 40% त्या मुलाच्या मेंदूचा विकास कसा झालेला आहे, कसं घडवलं गेलेलं आहे, ते ठरवतं की मुलगा हा सक्सेस कडे जाईल की फेल्युअर कडे जाईल. ओके. मग हे जर 4 मुद्दे, या 4 मुद्द्यांचं जर आपण 1 to 1 अनालिसिस केलं आणि याच्यातली डेप्थ समजून घेतली की नेमकं काय तिथे बरोबर व्हायला पाहिजे आणि कोणती गोष्ट चुकते, तर आपल्याला हे सगळे कलेक्टिव्ह मिळून हे 20%, 10% गोळा करता येतील, हे 40% गोळा करता येतील, पॅरेंटिंगचे 30% गोळा करता येईल, आणि असा 100%चा रिझल्ट आपल्याला त्या मुलाच्या सक्सेससाठी पूर्ण करून देता येईल. मग आता आपण ते समजून घेऊ की एज्युकेशन सिस्टम मध्ये नेमकं त्या मुलाची जडणघडण कशी होते, कशी व्हायला पाहिजे. ओके. मग आता तुम्ही शाळेत पाठवता, तुम्ही ट्युशनला पाठवता. बरोबर. मग पहिला प्रश्न आहे की शाळेत का पाठवता, ट्युशनला का पाठवता? काय वाटतं, शाळेत का पाठवतो आपण मुलांना? शाळेत का पाठवतो? ज्ञान घेण्यासाठी पाठवतो. अजून काही वेगळं? ठीक आहे, नॉलेज घेण्यासाठी पाठवतो. ट्युशनला का पाठवतो? इम्प्रुव्हमेंट पर्सेंटेज. ओके. म्हणजे शाळेतला जो अभ्यास आहे त्याची इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी पाठवतो. इम्प्रुव्हमेंट इन व्हॉट रिगार्ड, व्हॉट मॅटर? कोणत्या मॅटर मध्ये इम्प्रुव्हमेंट पाहिजे तुम्हाला? पर्सेंटेज मध्ये पाहिजे. ओके. ठीक आहे. आता आपण समजून घेऊ. तुम्ही जो सांगितलं की शाळेमध्ये आम्ही ज्ञान घेण्यासाठी पाठवतो. बरोबर. तर आत्ताची जर एज्युकेशन सिस्टम बघितली तर आमचं असं म्हणणं आहे
की आत्ताच्या शाळेमध्ये ज्ञान मिळत नाही, इन्फॉर्मेशन मिळते. जुनी जी एज्युकेशन सिस्टम होती त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली ज्ञान दिलं जायचं. ज्ञान म्हणजे काय असतं की जे काही कच्चे इन्ग्रेडियंट असतात, भाजी बनवायची आहे, बटाटे शिजवावे लागतील पहिले, बटाट्याची भाजी बनवायची असेल तर, बरोबर आहे, किंवा त्याच्यात कांदे टाकावे लागेल, मोहरी टाकावं लागेल, जिरे टाकावं लागेल, हळद टाकावं लागेल, हे टाकावं लागेल, ते टाकावं लागेल, आणि मग त्याला फोडणी देऊन ती भाजी बनवावी लागेल. प्रॅक्टिकल फक्त कच्चे इन्ग्रेडियंट गोळा केले म्हणजे बटाटे आणले, जिरं आणलं, मोहरी आणली, पण त्याच्यावर प्रोसेसच केली नाही, तर भाजी तयार होईल का? नाही. पहिली जी इंडियन एज्युकेशन सिस्टम होती जुनी, प्रॅक्टिकल ती काय करायची, इन्ग्रेडियंट पण गोळा करायची आणि तिला प्रोसेस करून भाजी पण बनवायची. कळलं? आताची सिस्टम काय करते, मुलांना फक्त हे बटाटे आहे, हे जिरं आहे, ही मोहरी आहे, ही हळद आहे, ही कुंकू आहे, आमक आहे, काय ते तिखट आहे, एवढंच सांगते. पण तिची भाजी कशी बनवायची ही प्रोसेस शाळेमध्ये होत नाही. बरोबर? का होत नाही? कारण जनरल रिझन्स आपल्याला नॉर्मली, आपण याच्या अगोदर ट्रेनिंग घेतलेले, आपल्याला माहिती आहे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे की शाळेमध्ये बाकीच्या अवांतर गोष्टींना जास्त वेळ दिला जातोय सध्या. बरोबर? म्हणजे स्पर्धात्मक युगामध्ये त्या मुलाला हॉर्स रायडिंग आली पाहिजे, त्या मुलाला स्विमिंग आलं पाहिजे. तुम्ही CBSE ICSE लेवलच्या शाळा जर बघितल्या, त्यांच्या फी लाख 1.5 लाख रुपये असतात. त्याच्यामध्ये 60,000 70,000 हजार रुपये फी हॉर्स रायडिंग, स्विमिंग ह्या गोष्टी शिकवण्याच्या घेतल्या जातात. अगदी आता शाळांचे डिसिप्लिन असे त्यांनी काढलेले आहे की युनिफॉर्म आम्ही सांगतो त्याच कलरचा आणि आमच्याकडनंच तो कपडा घ्यायचा किंवा आमच्याकडनंच तो युनिफॉर्म घ्यायचा, त्याचे शूज पण शाळाच प्रोव्हाइड करेल, त्याचे पुस्तकं पण शाळाच प्रोव्हाइड करेल, पब्लिकेशन वेगवेगळे वापरले जातात. पहिले कसं होतं, युनिव्हर्सल युनिक पब्लिकेशन्स होते, तेच वापरले जायचे पूर्ण महाराष्ट्रभर. आता तसं राहिलं नाही, प्रत्येक शाळा वेगवेगळे पब्लिकेशन वापरते, त्यांच्याकडनंच ते पुस्तकं घ्यावे लागतात. सो अवांतर गोष्टींवरती या शाळांचा वेळ काय झालेला आहे, जास्त डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. आणि तो ऍक्च्युली वेळ कोणाच्या हक्काचा आहे, मुलांच्या हक्काचा वेळ आहे. मुलांची डाऊट सॉल्व्हिंग प्रोसेस त्या वेळेमध्ये झाली पाहिजे. हे वेळेत जे हे विकण्याचं काम करतात शाळा, बरोबर, त्याच्याऐवजी त्या मुलांची डाऊट सॉल्व्हिंग प्रोसेस झाली पाहिजे. ऍडिशनल कंटेंट त्या मुलाला त्या शाळेतून मिळाला पाहिजे. ते न होता व्यावसायिक कमर्शियल व्ह्यू जास्त झाला आणि मग ही शाळा फक्त आता काय करते, ती इन्ग्रेडियंट देऊन मोकळे होते, भाजी तुमची तुम्ही बनवा. दुसरा प्रॉब्लेम काय शाळेमध्ये जो आपल्याला माहिती आहे की कमी वेळ आणि सिलेबस जास्त आहे. सुट्ट्या 200 200 दिवस शाळा चालणार, त्याच्यातल्या इमर्जन्सीच्या सुट्ट्या, स्पोर्ट डेज, फंक्शन्स, एक्झामचा पिरियड हे सगळं काढलं तर आपल्याला माहिती आहे की एक सब्जेक्ट कंप्लीट करायला 170 180 दिवस उरणार. बरोबर? शिक्षकाला जो सिलेबस शिकवायचा आहे तो पूर्ण वर्षभराचा तयार केलेला आहे आणि मग तो टार्गेट घेऊन वर्गात येतो की मला हे 4-5 पानं आज संपवायचे, शिकवायचे. कारण त्यांनी टार्गेट सेट केलं तर त्याचा सिलेबस कंप्लीट होणार आहे कमी वेळेमध्ये. आणि कमी वेळेत जास्त काम करण्यासाठी हा शिक्षक काय करतो, तिथे फास्ट शिकवतो, त्याचा स्पीड शिकवण्याचा फास्ट असतो कारण त्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. पण वर्गात बसलेला जो विद्यार्थी आहे, अगदी 5वी क्लासचा स्टँडर्डचा विद्यार्थी असेल तर त्याचं एज आहे 10 वर्षाचं आणि 10 वर्षाच्या एजमध्ये त्या मुलाचा मेंदू तेवढा फास्ट ऍब्झॉर्ब करत नाही, गोष्टींना अनालाइज करत नाही. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की इथला जो 60% शिकवलेला जो भाग आहे त्या मुलाच्या डोक्यावरून जातो. म्हणजे त्या मुलाला त्याच्यात ते शब्द, ते वाक्य, त्यांचे अर्थ, ते एक्सप्लेनेशन, त्या कन्सेप्ट त्या मुलाला प्रॉपरली समजलेल्या नसतात ड्यू टू द स्पीड डिफरन्स. घेण्याचा स्पीड कमी आणि सांगण्याचा स्पीड जास्त असल्यामुळे. मग ॲट ॲक्च्युअल 2 रिझन आपल्याला इथे कळले. एक तर कमर्शियलायझेशन सिस्टमचं झालेलं आहे, त्यामुळे वेळ डिस्ट्रीब्यूट झाला. कमी वेळेत आता जास्त काम करायला ते शिक्षक फास्ट शिकवत आहे, त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याला 60% 40% कळतंय, 60% भाग त्याचा स्किप होत चाललेला आहे. ओके, मग याचा अर्थ काय होतो की शाळेमध्ये इन्फॉर्मेशन तर दिली जाते पण शाळेमध्ये त्याचं रूपांतर किंवा कन्व्हर्जन नॉलेजमध्ये करून देण्यासाठी वेळ पुरत नाहीये, जो पुढे जुन्या एज्युकेशन सिस्टम मध्ये ते होत होतं. बरोबर आहे? मग आता हे नॉलेजमध्ये कन्व्हर्जन कोण करेल किंवा व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? मुलाला इन्फॉर्मेशन शाळेने दिली पण तिचं रूपांतर नॉलेजमध्ये व्हायला पाहिजे ना. मग ते कोण करेल? कोणी करायचं? कोणी करायला पाहिजे? पालकांनी आणि बरं, पालकांनी केलं पाहिजे. मग पालक काय करतो? स्वतः काय करत नाही. तो कुठं पाठवतो त्याला? तुम्ही मग अशी काय सांगितलं? इम्प्रुव्हमेंटसाठी पाठवतो. कशाच्या इम्प्रुव्हमेंटसाठी पाठवतो? मार्कांच्या इम्प्रुव्हमेंटसाठी पाठवतो. तुम्ही सांगितलं ना, पर्सेंटेज वाढवण्यासाठी पाठवतो. बरोबर आहे? मग हे काय काम करतात? तुम्ही सांगितलेलं कामच करतात, फक्त तुमचे पर्सेंटेज वाढवण्याचंच काम करतात मुलाचं. मला कशासाठी पाठवायचंय क्लासेसमध्ये मुलाला? तर इथे जे इन्फॉर्मेशनचं रूपांतर नॉलेजमध्ये झालेलं नाहीये
ते इथं व्हावं, त्या मुलाला ज्या कन्सेप्ट इथं समजल्या नाही त्या कन्सेप्ट इथं समजाव्या. इथं त्याने ऐकलीये, शिकलीये, पण समजलेली नाहीये, ती कन्सेप्ट इथं समजावी. बरोबर आहे. त्या ओळींचा अर्थ त्याला समजावा, त्याच्यातल्या अवघड शब्दांचा अर्थ, पुस्तकातल्या अवघड शब्दांचा अर्थ समजावा, त्याच्या डेफिनेशन्स आहे, व्याख्या आहे, त्या व्याख्येमध्ये जे टेक्निकल शब्द आहेत, सायंटिफिक वर्ड्स आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ त्याला समजावा, जो इथं त्याला क्लिअर होत नाहीये. माझी अपेक्षा असते की ट्युशनमध्ये, मी अशी अपेक्षा ठेवायला पाहिजे पालक म्हणून, की ट्युशनमध्ये या कन्सेप्ट त्याला क्लिअर झाल्या पाहिजे, हे सगळं नॉलेज त्याला मिळालं पाहिजे. पण मी पहिला चुकतो आणि मी त्याला पाठवतो कशासाठी, तर पर्सेंटेज वाढवण्यासाठी त्याला मी पाठवतो. यांना सांगतो माझ्या मुलाचे पर्सेंटेज मागच्या वर्षी चांगले होते, आता कमी आले, लक्ष द्या, याचे पर्सेंटेज वाढवा. मग आता क्लासेसमध्ये काय करतं, हे पर्सेंटेज वाढवण्यासाठी तुमच्या मुलांना काय सिस्टम देतात अभ्यासाची, पाठांतर. त्यांना माहिती आहे पर्सेंटेज कसे वाढतील, तर जे प्रश्न परीक्षेला येणार आहे, ठराविक क्वेश्चन बँक आहे, ठरलेलेच प्रश्न आहे, त्याच्या बाहेरचं काही येणार नाहीये. मग ते ठरलेलेच जे 5-50 प्रश्न आहे, तो मुलगा जर वर्षभर त्याचाच रट्टा मारत राहिला, त्याचाच प्रॅक्टिस करत राहिला, त्याचेच सगळं स्टोरेज करत राहिला मेंदूमध्ये, तर 10 प्रश्नांच्या ऐवजी तो 20 प्रश्नांची उत्तरं देईल ऑब्व्हियसली, कारण सारखं सारखं तेच करणार आपण. आणि मग तो 10च्या ऐवजी 20 प्रश्नांची उत्तरं देईल, तर त्याचं रूपांतर मार्क वाढवण्यामध्ये होईल, पर्सेंटेज वाढतील, आपण खुश होणार पालक, पर्सेंटेज वाढले, अजून 4 ऍडमिशन त्या क्लासेसवाल्यांना आपण नेऊन देणार की आमचे पर्सेंटेज वाढले, तुम्ही पण तिथेच क्लास लावा. याचा जो बिझनेस आहे तो ग्रो होणार. कशामुळे, मुलाचे पर्सेंटेज वाढल्यामुळे. आता ना ही शाळा काळजी घेते की आम्ही जे शिकवलं त्याचं नॉलेजमध्ये रूपांतर झालं की नाही, ना ही क्लासेसवाली काळजी घेते की मुलाला या पुस्तकाचं किंवा या धड्यातलं नॉलेज मिळालं की नाही मिळालं. आणखी इथे काय कॉम्प्लिकेशन्स होतात, तर इथे एकच टीचर सगळे विषय शिकवतोय तुम्हाला, बरोबर. शाळेमध्ये प्रत्येक विषयाला एक एक्सपर्ट टीचर आहे, बरोबर. म्हणजे ज्याने D.Ed B.Ed केलंय लँग्वेज मराठी घेऊन, तो मराठीतला एक्सपर्ट टीचर आहे. ज्याने सायन्स घेऊन शिक्षण घेतलेलं आहे, तो सायन्स मधला एक्सपर्ट टीचर आहे. आणि ते एक्सपर्ट टीचर शाळेमध्ये येऊन तो विषय शिकवतात. ते इथे मात्र एकच शिक्षक सगळे विषय शिकवतोय. आणि ह्याच्यात आणखी एक लोक बोल काय माहिती का सर, शाळेच्या ह्याच्यामध्ये हे जे इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत ना, आता आपण जसं तुम्ही म्हटलं की D.Ed झालेलं आहे, B.Ed झालेलं आहे, M.Phil झालेलं आहे, हे पर्टिक्युलर शाळेमध्येच मिळतील तुम्हाला. पण 80% जे शाळा आहेत ना, त्याच्यात नॉर्मल ग्रॅज्युएट पोरं आहेत ते, जे ऍज अ शिक्षक म्हणून अपॉइंट झालेले असतात. त्यांना कुठलंही स्पेशलायझेशन नसतं. बरोबर. ते पण असणार की इथे स्पेशलायझेशन नाही, आताच्या सिस्टम मध्ये शाळेत पण नाहीये. पण त्यातल्या त्यात ठीक आहे, आपण शाळेला 100% तसं आपण ऑब्लिगेट नाही करू शकणार सगळ्या शाळांना. पण क्लासेस मध्ये मात्र बघितलं तर ते आहेच की एक्सपर्टिझम नाहीये, त्या विषयांचं पण एक्सपर्टिझम नाहीये, इव्हन शिकवण्याचं पण एक्सपर्टिझम नाहीये. ते ग्रॅज्युएट झालेलं कोणीतरी B.Com झालेला आहे, तो क्लासेस घेतो सगळ्या विषयांचे, कोणीतरी M.A झालेलं आहे, तो क्लासेस घेतो सगळ्या विषयांचे. सो त्यांनी D.Ed नाही केलेलं, त्यांनी B.Ed नाही केलं, D.Ed B.Ed केलेलं पण असेल तर ते कोणत्या तरी एका विषयामध्ये त्यांचं एक्सपर्टिझम आहे, पण शिकवतात ते सगळे विषय. सो सगळ्या विषयातलं एक्सपर्टिझम नसणारा शिक्षक मला सगळे विषय शिकवेल, तर इथे त्याचा परफॉर्मन्स वाढेल का किंवा त्याला नॉलेज मिळेल का. दुसरी गोष्ट की शाळेमध्ये, शाळा आणि ट्युशन याच्यात काय फरक असतो. शाळा शिकवण्यामध्ये मागे असते, ट्युशन शिकवण्यामध्ये पुढे असते, बरोबर. ट्युशन जेव्हा शिकवते त्यावेळेस ट्युशनचा जर 7वा धडा चाललेला असेल तर स्कूलवाला काय करणार, 5वा धडा, स्कूलवाला 5वा धडा त्या ठिकाणी शिकवत असेल. मुलाला जो काही दिलेला आहे तिथे 2 मिनिट. सो आता आपण इथे बोलत होतो की क्लासेसमध्ये पर्सेंटेज वाढवण्यासाठी कसं काम होत आहे, ते लोक कसं बायहार्टिंग सिस्टमने मुलाचे पर्सेंटेज वाढवण्याचा प्रयत्न करतात. इन्स्टेड ऑफ त्याला कन्सेप्ट समजून सांगण्यापेक्षा किंवा त्याला नॉलेजमध्ये कन्वर्ट करून देण्यापेक्षा त्याचे पर्सेंटेज वाढवण्यासाठी चुकीची पद्धत असते बायहार्टिंग सिस्टम, त्याच्यावर भर दिला जातो. त्याच्या पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स काय होतात की बाबा त्या क्लासमधला जो काही पोर्शन चाललेला असतो हा पुढे असतो, ते फास्ट शिकवत असतात. तर 7वा धडा जर ते शिकवत असतील क्लासेसमध्ये तर शाळा तुमची 5वा धडा शिकवते आणि होमवर्क त्या मुलाला करायचा असतो आदल्या दिवशी संपलेला 4थ्या धड्याचा. सो एका दिवसात त्याला एकाच विषयाचे 3 भाग बनतात अभ्यासासाठी. आणि जनरली 6वी-7वी नंतरच्या मुलांना 8 विषय असतात. 8x3 रोजचे जर बघितले तर त्याच्यासाठी रोजच्या अभ्यासाला हे 24 भाग बनतात. आणि 24 भागांचा अभ्यास करणं हे त्याच्यासाठी कॉम्प्लिकेटेड होतं. त्याला ते बर्डन वाटतं, त्याला ते प्रेशर वाटतो त्या कामाचा आणि जास्तीचं काम वाटतं. पण ऍक्च्युली एथिकल एज्युकेशनल सिस्टम काय सांगते
की त्या मुलाला आज शाळेमध्ये जे काही शिकवलं गेलं त्याचाच अभ्यास परत घरामध्ये होणं गरजेचं आहे. म्हणजे जर आज शाळेच्या टाइम टेबलमध्ये 5 किंवा 6 विषय शिकवले जाणार होते किंवा शिकवले गेलेले आहेत, तर त्या मुलाने त्या शिकवलेल्याच भागाचा घरी आल्यानंतर 5-6 विषयांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. बाकी त्याने दुसरं काही करायला नकोय. पण हे सोपं काम आपण सोडून त्या मुलांना ट्युशनमध्ये पाठवतो आणि त्यांचे कॉम्प्लिकेशन्स वाढवतो. आता या मुलाला शाळेचा पण होमवर्क करायचा आहे, स्कूलचा पण होमवर्क करायचा आहे. इथं त्याचा स्कूल शाळेनंतर याचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी टाइम 2-2, 2.5, 3-3 तासाचा इथे क्लासेसमध्ये पण जातोय. सो त्याच्याकडे स्वतःला काहीतरी करण्यासाठी घरामध्ये वेळच उरत नाहीये. कारण 6 तासाची शाळा आहे, 3 तासाची ट्युशन आहे, 2-2.5-3 तासाची, 9 तास इथे गेले. शाळेचा 1 तासाचा होमवर्क असेल आणि क्लासेसवाल्यांचा 1 तासाचं पाठांतर असेल. 9-2 11 तास झाले. नॉर्मली लहान मुलांना 10 ते 12 तासाची झोप रिक्वायर्ड असते. 10 तास जरी पकडली तर 24 तासाच्या दिवसांमधून 10 तासाची झोप गेली, 14 तास उरले. 14 तासातले 12 तास जर तो मुलाला तुम्ही ऑलरेडी एंगेज करून ठेवलेला आहे, तर तुम्ही मुलाकडनं एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय अपेक्षा करणार? त्याला जेवायला, सकाळी उठून ब्रश करायला, चहा प्यायला, आवरायला, शाळेत जायला, शाळेतून यायला, ट्युशनला जायला, ट्युशनमधून यायला आणि थोडंफार खेळायला किंवा अवंतर काही गोष्टी करायला त्याच्या आयुष्यामध्ये वेळ तर पाहिजे. आणि तो 2-2.5 तासाचा तो सफिशियंट वेळ पण त्याच्यासाठी राहत नाही. आणि मग मुलाला आपण खूप कृत्रिम पद्धतीने शिक्षण, एक रोबोटिक पद्धतीने आपण त्याची जडणघडण करत असतो की त्याच्या माइंडसेटचा आपण विचार करत नाही. त्याचा मेंदू किती लोड एक्सेप्ट करेल याचा पण आपण विचार न करता त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा आपण प्रेशर टाकलेला असतं. दुसरी गोष्ट असते की जर कम्पॅरेटिव्हली विचार केला तर ह्या शाळेकडे 6 तासाचा वेळ आहे, बरोबर. ट्युशन शिकवतात 2 ते 2.5 तास, बरोबर. मग प्रश्न असा पडतो की शाळेचे लास्ट एक्झाम येतात तोपर्यंत ह्या शाळेचा पोर्शन त्या लोकांचा शिकवून कंप्लीट झालेला नसतो. कारण सिलेबस मोठा आहे, बरोबर. आणि परीक्षा येईपर्यंत हे शिकवण्याचं काम करताय. पण इथे जर ट्युशनचं तुम्ही कंपॅरिझन केली तर आता 10वी सारख्या स्टँडर्डचं जर तुम्ही बघितलं तर फेब्रुवारीमध्ये एक्झाम असतात, डिसेंबरमध्ये यांचा सगळा पोर्शन संपलेला असतो. ओके, डिसेंबरमध्ये हा सगळा पोर्शन संपलेला असतो. म्हणजे प्रत्येक स्टँडर्डचं जर तुम्ही कंपॅरिझन केली निदान 1-1 महिना अगोदर शाळेपेक्षा आधी या क्लासेसचा पोर्शन सगळ्या विषयांचा संपलेला असतो. सो जर आपण स्टॅटिस्टिकल लॉजिक वापरलं तर आपल्याला याचं उत्तर कधीच सापडणार नाही की असं कसं शक्य आहे. जे 6 ते 7 विषय शाळा शिकवते त्याच्यातले जे धडे शिकवायचे ते इथं सगळं सेम आहे, तेच विषय तेवढेच धडे शिकवायचे. पण तरी पण इथे हे 6 तास घेतात आणि हे 2 तासात ते काम 1 ते 1.5 महिना अगोदर कसं पूर्ण करत असतील याचं जर आपण आन्सर शोधायला गेलो तर आपल्याला आपण ऑब्झर्वेशन मधून त्याचा आन्सर शोधू शकतो. तर तुम्ही जर निरीक्षण केलं किंवा काही ट्युशनला जाणाऱ्या मुलांच्या इंटरव्ह्यूज घेतल्या तुम्ही आणि त्यांना 4 प्रश्न विचारले तर 2-3 गोष्टी तुम्हाला एकदम क्लिअर होतील की क्लासेसमध्ये कोणताही क्लास धडा शिकवताना त्या धड्याचं रीडिंग लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड, पॅसेज टू पॅसेज करत नाही. धडा ट्युशनमध्ये फक्त आणि फक्त गोष्टी रूपामध्ये मॉरल ऑफ द स्टोरी सारांश करून एक्सप्लेन केला जातो. एक्सप्लेन करत असताना त्याच्यातले फक्त आणि फक्त डिफिकल्ट पार्ट जो आहे त्या धड्यातला तोच त्या मुलाला समजून सांगितला जातो. समजून सांगत असताना जर तो मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये आहे तर त्याला ते सगळं डिलिव्हर केलं जातं मराठी लँग्वेजमध्ये किंवा हिंदी लँग्वेजमध्ये. आता 2 गोष्टी सोप्या झाल्या की इथे शाळा एकदम कृत्रिम पद्धतीने शिकवते. म्हणजे लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड, ती लाईन वाचते, पूर्ण पॅसेज वाचते, पॅसेज वाचून ते त्यांना त्याच भाषेमध्ये त्यांना एक्सप्लेन करते. हे मुलाला समजून घेण्यासाठी रटाळ वाटतं आणि ती शिकवण्याची लँग्वेज शाळेमध्ये असते इंग्लिश. ऑब्व्हियसली मुलगा इंग्लिशमध्ये, एकतर लँग्वेज माझ्यासाठी थर्ड पार्टी लँग्वेज आहे, बरोबर, जी रुटीन लँग्वेज नाही आहे आणि तो कृत्रिमरित्या तो धडा शिकवला जातोय, एक्सप्लेन केला जातोय. इथे मात्र तो धडा माझ्या लँग्वेजमध्ये मराठीमध्ये शिकवला जातोय आणि गोष्टी रूपात शिकवला जातोय, सारांश पद्धतीत शॉर्टकटमध्ये शिकवला जातोय, बरोबर. मग मुलगा जेव्हा ट्युशन मधून येतो तो आई वडिलांना काय रिॲक्शन देतो की मला आता ट्युशन मध्ये खूप सोपं व्हायला लागलं, खूप छान समजायला लागलं, बरोबर. पण ह्या ट्युशन मध्ये जाणारे जे 50 मुलं आहेत त्या 50 मुलांमध्ये पण 40%, 45%, 50%, 60% वाला विद्यार्थी आहे यांच्या रिझल्ट मध्ये आणि 90% वाला पण विद्यार्थी आहे. मग प्रत्येक मुलाला ट्युशन मध्ये गेल्यानंतर खूप चांगलं कळत होतं, त्याला खूप अभ्यास सोपा झालेला होता. तर मग त्यांचे पर्सेंटेज बेसिकली 60% पुढे का नाही गेले? ते पण मुलं 90% वरती का नाही गेले? आणि जे मुलं 90% वरती आहे त्यांचा पण आलेख बघितला तर ते ऑलरेडी हुशार टॅलेंटेड मुलं आहेत. नाही, नाश्ता कोणी सांगितलंय का? नाही, कोणी नाही सांगितलं. खाली सो
सो इथे काय होतंय की फक्त आपला भ्रम आहे की आपण ठीक आहे आपल्याकडे ऑप्शन नाही म्हणून आपण त्या क्लासेसला चूज केलेलं आहे, पण आपण हे समजून घेत नाही की हे जे काही आपण सोर्स अवेलेबल करून दिलेला आहे मुलासाठी, तो सोर्स खरंच माझ्या मुलाचं फ्युचर घडवू शकतो का हे टेम्पररी सोल्युशन आहे. डोकं दुखतंय म्हणून आज डिस्प्रिन घेतली, आज माझं डोकं दुखायचं बंद झालं. 2 दिवसांनी परत माझं डोकं दुखलं, मी परत डिस्प्रिन घेतली, परत डोकं दुखायचं बंद झालं. सो टेम्पररीली मला माहिती आहे की डोकं दुखल्यानंतर डिस्प्रिन घेतली की माझं डोकं दुखायचं बंद होतं. म्हणून तुम्ही आयुष्यभर डोकं दुखत राहिलं तर आयुष्यभर 2-2, 3-3 दिवसानंतर डिस्प्रिन घेणार का? आणि जर घेणार तर तुम्ही जर सायन्स वाचलं किंवा रिसर्च वाचला तर डिस्प्रिन सारख्या पेनकिलर टॅबलेटमध्ये जो कंटेंट आहे तो किडनीच्या क्रिएटिनाइन वरती अफेक्ट करतो आणि किडनीचं फंक्शन पूर्णपणे एक दिवशी स्टॉप करून टाकतो, म्हणजे किडनी फेल्युअर करतो थोडक्यात. समजतंय? सो टेम्पररी सोल्युशन आपण मुलाला दिलेलं आहे की टेम्पररी त्या परीक्षामध्ये एक्झाम मध्ये चांगले पर्सेंटेज कसे येतील तर ट्युशनला जा. ओके, पण माझ्या मुलाला त्या कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग होतंय का? त्या वर्षी शिकवलेला भाग 2 वर्षाने पण त्याला आठवणार आहे का? त्याचं रूपांतर नॉलेजमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे का? हे पालक चेक करत नाही आणि त्या स्टेजला पर्सेंटेज येत आहे म्हणून क्लासेसला तो इम्पॉर्टन्स देतो. एवढे प्रॉब्लेम असताना पण लॉजिक लावत नाही की 6 तासाचा शिकवलेला अभ्यास 2 तासात कुठं कम्प्लीट आणि कसा होतोय. बरोबर, हे लोक पाठांतर का करून घेत आहे, कन्सेप्ट समजून का नाही सांगत आहे. तुझं नाही सरने घेतलं. हे लोक पाठांतरापेक्षा माझ्या मुलाला त्याचं नॉलेज का देत नाहीये, कन्सेप्ट का समजून सांगत नाहीये, ह्या गोष्टींचा विचार केला जात नाही. आणि असं आर्टिफिशियल ट्रेनिंग, एक प्रकारे मुलगा फक्त परीक्षा पास करायचं घेतो की परीक्षा पास करायचं आहे म्हणजे तो ट्रेनिंग घेतोय है ना. युद्धाला जायचंय, लढायचं, आर्मीला जे ट्रेनिंग दिलं जातं, बरोबर आहे. सो तसं आपल्या मुलांना एक ट्रेनिंग दिलं जातं आणि या पद्धतीने एज्युकेशन सिस्टम त्याला नॉलेजेबल स्टडी प्रोव्हाइड करण्याच्या ऐवजी त्याला एक्झाम ओरिएंटेड ट्रेनिंग प्रोव्हाइड करते. आणि ही सिस्टम सध्याची मुलाचं फ्युचर त्यामुळे घडवू शकत नाही, कारण यांनी दिलेल्या सिस्टम तो फक्त परीक्षाच पास होऊ शकतो. यांनी दिलेल्या सिस्टम वरती तो त्याचा फ्युचर स्वतः बनवू शकत नाही किंवा फ्युचर सेट होत नाही. याच्यातले मोजकेच मुलं असतात, मोजकेच काही युनिट्स असतात की ते त्यांचं फ्युचर घडवण्यासाठी वेगळ्या पद्धतीने काम करत असतात. मग जर इथे शाळेचा शिकवलेला भाग जर 60% कळत नसेल, तो भाग इथे वेगळ्या पद्धतीने फक्त एक्झाम पुरता मला माझ्यापर्यंत पोहोचवला जात असेल, त्या 60% भागाचं नॉलेज मिळतच नसेल, मग जर इथे ते पूर्ण नॉलेजच मला दोन्ही ठिकाणी मिळणार नसेल माझ्या मुलाला, तर मग ते नॉलेजच नाही मिळणार. तर उद्या चालून फ्युचरमध्ये जेव्हा तो इंटरव्ह्यूजला वगैरे जाणार आहे किंवा त्याला जे सक्सेस मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे लाईफमध्ये, ते तर 100% इथं जे नॉलेज मिळवणार आहे त्या नॉलेजच्या बेसिसवरतीच त्याचा सक्सेस अवलंबून आहे. आणि हे जर 60% 50% जर नॉलेज इथं स्किप होत असेल तर तुम्हाला काय वाटतं की त्या मुलाला यश मिळेल का फ्युचरमध्ये? अशा पद्धतीची शाळा, अशा पद्धतीचे ट्युशन तुम्ही त्याला आयुष्यभर प्रोव्हाइड केले, 1ली पासून 10वी 12वी मोठे मोठे कोचिंग क्लासेस प्रोव्हाइड केले, पण ते जर अशा पद्धतीने त्याची जडणघडण करत असतील तर तो मुलगा IAS होईल का? तर तो मुलगा, प्रत्येक मुलगा डॉक्टर होईल का? प्रत्येक मुलगा इंजिनियर होईल का? आणि मग तसं होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाची गेनिंग कॅपॅसिटी, गेनिंग सिस्टम, मेथड वेगवेगळी आहे आणि त्यांना त्या पद्धतीने घडवलं जात नाही. एकाच सिस्टम मध्ये सगळ्यांना टाकलं जातं आणि प्रत्येकाचं पोटेन्शियल वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लेवलचं आहे आणि त्याच्यामुळे मुलांचे प्रॉब्लेम्स वाढत जातात ना की कमी होतात. बरोबर, आणि इथे ते पुढे जेव्हा फ्युचरमध्ये जेव्हा ते बाहेर पडतात त्यावेळेस ही सगळ्या गोष्टी मागच्या त्यांच्या यशावरला अपयशाला कारणीभूत ठरतात. मग नेमकं आता इथे जर सक्सेस मिळणार नसेल, फक्त यांच्यावर अवलंबून राहून जर सक्सेस मिळणार नसेल, तर मग सक्सेस कोणत्या गोष्टीमुळे मिळेल? मुलांनी मग काय केलं पाहिजे की त्याच्यामुळे तो यशस्वी होईल? तर मुलांनी सिंपल आहे, त्याची एक स्वतःची स्टडी सिस्टम आणि मेथड केलेली पाहिजे अभ्यासाची. बरोबर, हे जे काही कॉन्ट्रीब्यूट करताय बरोबर इथे त्याच्या यशासाठी, त्याच्या ज्ञानामध्ये, इथे 100% कॉन्ट्रीब्युशन यांचं होत नाहीये, मिळत नाहीये. पण जे कॉन्ट्रीब्युशन यांचं मिळत नाहीये ते कॉन्ट्रीब्युशन भरून काढण्यासाठी त्याची स्वतःची एक स्टडी सिस्टम आणि मेथड त्यांनी स्वतःची बनवलेली पाहिजे. याच्यात पण 2 प्रकार आहेत. एक प्रकार असतो मुलगा एका प्रॉपर पद्धतीने त्याची एक स्टडी सिस्टम असते, मेथड असते, ते मुलं सक्सेसफुल होतात लाईफमध्ये, फ्युचरमध्ये IAS बनतात, क्लास 1 ऑफिसर्स बनतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करतात, डॉक्टर बनतात, इंजिनियर बनतात, चांगल्या पगाराच्या नोकरीला लागतात. पण ही स्टडी सिस्टम आणि मेथड मुलांची नसतेच, असली तर ती चुकीची असते. आणि मग ज्यांची नाहीये किंवा ज्यांची चुकीची आहे स्टडी सिस्टम आणि मेथड, ते आपल्याला फेल्युअरमध्ये काउंट झालेले दिसतात.
मग आता नेमकी प्रॉपर स्टडी सिस्टम म्हणजे नेमकी काय? तर आपण सेल्फ स्टडीच्या बाबतीत सांगतो मुलांना, पहिला वाचन केलं पाहिजे, मग शाळेत जाऊन तोच भाग शिकला पाहिजे, घरी आल्यानंतर परत वाचन केलं पाहिजे आणि त्याची पेपर प्रॅक्टिस करून स्वतः त्याने ते चेक केलं पाहिजे. तो सिंपल गोष्टी आपण सांगतो, हे 5 गोष्टी त्यांनी करायच्या आहेत घरामध्ये, म्हणजे त्याने तो सेल्फ स्टडी करायचा आहे. आणि हा स्टडी हा टेक्निकल स्टडी असतो. परत सांगतो, पहिलं वाचन करायचंय त्याला, उद्याचा जो भाग आहे शाळेत शिकवला जाणारा तो आधी वाचायचा आहे, तोच भाग शाळेत शिकायचा आहे, घरी आल्यानंतर तोच भाग वाचायचा आहे, त्याच भागाशी रिलेटेड जे क्वेश्चन आन्सर सापडणार आहे त्याची पेपर प्रॅक्टिस करायची आहे. आणि केलेली पेपर प्रॅक्टिस ही न बघता करायची आहे, कुठेही कॉपी पेस्ट त्यांनी करायचं नाही आहे. आणि ते लिहिलेलं उत्तर त्यांनी मनाने लिहिलेलं उत्तर, आपण किती बरोबर लिहिलं, काय काय आपलं चुकलं, कुठे कुठे आपल्याला करेक्शन द्यायला पाहिजे, स्वतः त्यांनी कुठेतरी बघून नंतर शेवटी चेक करायचं आहे. या 5 प्रोसेस करायच्या म्हणजे त्यांनी ही सेल्फ स्टडी करायची आहे. छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व आपण उदाहरणानुसार सांगू शकतो की बाबा पहिल्या वाचनाला का महत्त्व आहे, की जसं आपण आपल्या घरामध्ये अनोळखी व्यक्तीला सहज प्रवेश देत नाही, पण ओळखीच्या व्यक्तीला आपण सहज घरात येऊ देतो. सो मेंदू पण तसंच काम करणार आहे. जर तुम्ही वाचन न करता शाळेत बसले तर मेंदू म्हणणारी अनोळखी यांच्यासाठी दरवाजा उघडू नका, यांना आपण ओळखत नाही. पण त्यांनी वाचन केलेलं आहे अगोदर, तर शाळेमध्ये शिकत असताना त्याच्या कानावर पुन्हा तेच शब्द तेच वाक्य येतात, त्यावेळेस तो मेंदू काय बोलणार आहे की हे ओळखीचं आहे माझं, है ना. आणि ओळखीचं असल्यामुळे तो पटकन त्याला ग्रास्प करणार आहे, ॲब्झॉर्ब करणार आहे. आणि त्या मुलाला शाळेमधला जो अटेन्शन स्पॅन आहे, लिसनिंग स्पॅन आहे ना, त्याचा तो वाढणार आहे, शाळेतलं कॉन्सन्ट्रेशन त्याचं वाढणार आहे, बरोबर, आधी वाचन केलेलं असल्यामुळे. सो हे वाचन इम्पॉर्टंट आहे. शाळेत गेल्यानंतर जर वाचन केलेलं असेल तर ऑब्व्हियसली अटेन्शन स्पॅन आणि लिसनिंग स्पॅन त्याचा चांगला असणार आहे, म्हणजे शाळेत जास्तीत जास्त प्रमाणात त्याला कळणार आहे, म्हणजे दुसरी स्टेप पण त्याची प्रॉपर होणार आहे. तिसरी स्टेप काय की बाबा घरी आल्यानंतर परत का वाचायचं आहे, कारण सायन्सने सांगितल्याप्रमाणे जर माणसाच्या मेंदूमध्ये 24 तासात 60,000 विचार येतात, त्या 60,000 विचारांमधले माणूस ज्याच्यावरती रिकॉल करतो, ज्या गोष्टींवरती रिव्हिजन करतो, है ना, चिंतन करतो, मनन करतो, त्याच गोष्टी मेंदूला इम्पॉर्टंट वाटतात. मग मेंदू त्या साईडला काढून ठेवतो इम्पॉर्टंट म्हणून, आणि बाकीचा तो केर कचरा समजून तो काय करतो, बाहेर फेकून देतो. 60,000 विचार माणसाच्या डोक्यातले तो स्टोअर करून ठेवत नाही. बोटावर मोजण्या इतक्याच गोष्टी दिवसभरातल्या आपल्याला लक्षात राहतात. मग इथे तो मुलगा शाळेतून आल्यानंतर जर त्याने त्या गोष्टीला महत्त्वच दिलं नाही, त्याने त्या अभ्यासावरती चिंतनच केलं नाही, रिव्हिजनच केली नाही, रिकॉलच केलं नाही, मेमोराइजच केलं नाही, तो मेंदू काय म्हणणार, हे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणून त्याने ते रिव्हिजन नाही केली, म्हणून त्याने तो प्रयत्न नाही केला. म्हणून मेंदू तो एक शिकलेला भाग पण ओमिट करून टाकतो, डिलीट करून टाकतो, बाहेर फेकून देतो. 60,000 पैकी जे विचार तो फेकतोय त्या विचारांबरोबर तुम्ही आज काय शाळेत शिकून आले ते पण तो बाहेर टाकून देतो. पण त्या मुलाने घरी आल्यानंतर वाचन केलं तर मेंदूला समजतं की हा परत रिवाइज करतोय, परत रिकॉल करतोय, म्हणजे हे महत्वाचं आहे. आणि महत्वाचं म्हणून तो वेगळ्या गटामध्ये त्याला स्टोअर करून ठेवतो. आणि आफ्टर टीचिंग रीडिंग मध्ये मग काय होतं की शाळेतला अभ्यास पुन्हा एकदा पॉलिश्ड होतो. आलं लक्षात. पेपर प्रॅक्टिस काय करायची आहे की हे व्हर्बल सिस्टमने आपण सगळं घेतोय, तर व्हर्बल सिस्टम 1 स्ट्रोक मध्ये आपला मेंदू स्टोअर नाही करत. एकदा वाचन केलेलं, एकदा ऐकलेलं किंवा एकदा लिहिलेलं, बरोबर. मग आता 3 वेळेस आपण ऐकलंय किंवा वाचलंय, आधी वाचलं, शाळेत ऐकलं, परत एकदा घरी आल्यानंतर आपण ते वाचलं किंवा लिहितं नाही, पेपर प्रॅक्टिस मध्ये आपण लिहिणार आहे ते, बरोबर. सो 3 वेळेची रिव्हिजन झालेली आहे, तर माझ्या मेंदूने किती कंटेंट त्याच्यातला समजून घेतलाय, किती कंटेंट माझ्या मेंदूला समजलाय. अजून त्याच्यातला बराचसा भाग असा असू शकतो की जो मेंदूला क्लिअर झालेला नाहीये, त्या कन्सेप्ट क्लिअर झालेला नाहीये. तर ते स्वतःला ओळखण्यासाठी, स्वतःचं जजमेंट करण्यासाठी आपण त्याच्याशी रिलेटेड जे प्रश्न उत्तर आहेत ते जर आपण मनाने सोडवले, मुलांनी, विद्यार्थ्यांनी ते जर मनाने उत्तर लिहिले, कुठेही कॉपी न करता, मग त्याला तिथे समजेल की अरे मला या गोष्टी लक्षात येत नाही, या गोष्टी आठवत नाही, हा शब्द मला लक्षात येत नाही, याचं स्पेलिंग मला समजत नाहीये, बरोबर. सो व्हॉट एव्हर त्यांनी जसं लिहिल्यानंतर मग त्याच्या चुका काय झाल्या हे शोधण्यासाठी जर त्यांनी स्वतः प्रयत्न केला तर मेंदूचं पुन्हा तिथे सायन्स काय आपल्याला माहिती आहे की मेंदू स्वतःची चूक स्वतः जर आयडेंटिफाय मेंदूने केलेली असेल तर आपला मेंदू स्वतःला लगेच अपडेट करतो आणि इन फ्युचर ती चूक परत आपल्याकडनं मेंदू आपला होऊ देत नाही. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्याने लिहिलेलं आहे त्या मुलाने, पण त्यांनी ते चुकीचं लिहिलं आणि चेक करताना त्यांनी ते स्वतः आयडेंटिफाय केलं की मी हे उत्तर या ठिकाणी चुकीचं लिहिलं, 4 ओळींपैकी माझे 2 वाक्य हे मला आठवलेच नाही, ते आता हे आहेत ते 2 वाक्य, कोणत्या शब्दाचं स्पेलिंग त्यांनी चुकीचं लिहिलं असेल. म्हणजे त्याच्या मेंदूने काउंटलेस गोष्टी स्वतः आयडेंटिफाय केल्या आणि त्या चुका पकडल्या, तर पुढच्या वेळेस तेच उत्तर लिहिताना पहिले त्याला त्या गोष्टी आठवतील ज्या मागच्या वेळेस तो विसरलेला
होता आणि ते उत्तर परिपूर्ण उत्तर त्याला लक्षात राहण्यासाठी मदत होईल. सो असा सायंटिफिक प्रकारे टेक्निकल वेनी हे 5 प्रकारामध्ये जर त्यांनी स्टडी केला तर हा सेल्फ स्टडी त्याचा होतो. हा सेल्फ स्टडी आपण रोज जेवणा इतका इम्पॉर्टंट आहे, आपण रोज पाणी जसं पितो तेवढंच इम्पॉर्टंट आहे पाणी पिण्यासारखं, रोज जेवढं झोपलं पाहिजे तेवढंच इम्पॉर्टंट आपला हा सेल्फ स्टडी आहे. जर जेवण पाणी किंवा झोप आपण रोजच्या रोज दैनंदिन व्यवस्थित नाही घेतली तर आपली जशी हेल्थ बिघडते तसा मुलांनी जर रोज सेल्फ स्टडी नाही केला तर त्याची एज्युकेशनल हेल्थ बिघडते आणि मग त्याचे पर्सेंटेज ड्रॉपडाऊन होणं, त्याला अनेक विषय अवघड वाटणं, अशा अनेक प्रॉब्लेम्स येतात. त्याचा अभ्यासामध्ये इंटरेस्ट निघून जाणं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन न होणं, त्याला स्वतःहून अभ्यास करावा असं न वाटणं, असे सगळे जे प्रॉब्लेम सुरू होतात ते कुठे सुरू होतात? सेल्फ स्टडी न केल्यामुळे सुरू होतात. म्हणजे ते आजार होतात. कारण आजार का होतात? कारण हेल्थ त्याची बिघडली. हेल्थ का बिघडली? कारण तो रोज पाणी पित नाहीये, रोज तो झोपत नाही वेळेवर, रोज अन्न खात नाही, एक प्रकारे सेल्फ स्टडी करत नाहीये म्हणजे. ओके, आणि ही जी सेल्फ स्टडी आहे, ही जी सेल्फ स्टडी आहे, ही सेल्फ स्टडी करणं म्हणजे आपण काय करतो? एक प्रकारे प्रॅक्टिस करतो प्रॉपर पद्धतीची. आणि ही प्रॅक्टिस कोणत्याही कामामध्ये आपल्याला एक्सपर्टाइजम मिळवायचं असेल, एक्सपर्ट व्हायचं असेल तर प्रॅक्टिस शिवाय आपण होऊ शकत नाही. जगातलं कोणतंही उदाहरण घ्या की लोक एक्सपर्ट झालेले आहेत तर ते लोक प्रॅक्टिस करून एक्सपर्ट झाले त्या गोष्टींमध्ये, बरोबर. आपल्या मुलांनी जर ही प्रॅक्टिस केलीच नाही तर आपली अपेक्षा काय? त्याला अभ्यास सोपा व्हावा. आपली अपेक्षा काय? त्याला 90% मिळावा, म्हणजे तो एक्सपर्ट असावा. आणि आपण काय करतोय? त्याला प्रॅक्टिस टेक्निकली प्रॉपर अशी प्रॅक्टिस त्याची करूनच घेत नाही आपण त्याच्याकडनं, किंवा तो करतच नाहीये. मग विदाऊट प्रॅक्टिस आपल्याला ते काम जमणार नाही. आता तुम्ही जर एखाद्या गोष्टीची सायकल चालवलीच नाही, प्रॅक्टिस केलीच नाही तर ती सायकल आयुष्यात तुम्हाला कधी चालवता येणार नाही. मोठी बाईक शिकायची पण मी कधी चालवलीच नाही, प्रॅक्टिसच नाही केली, तर मला ती जमणार नाहीये. मग मी जर अभ्यासाची प्रॅक्टिस केली नाही तर अभ्यास मला जमेल का? तो मला समजेल का? तुम्ही त्याची प्रॅक्टिसच नाही केली, कधी तुम्ही पुस्तकच उघडले नाही, कधी आधी जाताना वाचनच केलं नाही, कधी पेपर प्रॅक्टिसच करून म्हणजे अभ्यासच केला नाही तुम्ही, त्याची टेक्निकल वेने प्रॅक्टिसच केली नाही, सेल्फ स्टडीच केला नाही, तर तुम्हाला तो अभ्यास समजेल असं वाटतं का मग विद्यार्थ्याला? तर त्याला त्याचा अभ्यास समजत नाही, कारण तो सिस्टमॅटिक अभ्यास करत नाही. अभ्यास नाही समजला की मूवीचं उदाहरण आपण देतो, हिंदी मूवी बघितला तर मला कळतो आणि तो कळतो म्हणून मी 3 तास बसतो आणि बघतो, इंटरेस्ट येतो, मला कॉन्सन्ट्रेशन होतं माझं तो पिक्चर बघताना. पण तीच मूवी तामिळ भाषेत लावल्यानंतर आपण 3 तास बसत नाही, कारण 2 गोष्टी अफेक्ट झाल्या की इंटरेस्ट पण राहिला नाही कारण तो कळत नाही, आणि कॉन्सन्ट्रेशन, इंटरेस्ट नाही राहिला तर कॉन्सन्ट्रेशन कसं काय होईल, बरोबर. मग अभ्यास जोपर्यंत आपल्याला समजतो तोपर्यंत तो अभ्यासामध्ये लहानपणी 3री 4थी पर्यंत मुलाला इंटरेस्ट असतो, कारण ते पुस्तकात काय चाललेलं आहे, काय दिलेलं आहे ते त्याला समजतं, बरोबर. पण जसा अभ्यास वाढत जातो 5वी पासून त्याला तो प्रॅक्टिस नसल्यामुळे तो समजत नाही, आणि समजत नसल्यामुळे मग तो तामिळ भाषेत होतो हळूहळू. मग तो तामिळ भाषेतल्या गोष्टीत त्याचा इंटरेस्ट राहत नाही, इंटरेस्ट नसलं की कॉन्सन्ट्रेशन होत नाही, बरोबर. मग हळूहळू मुलाला ते सेल्फ मोटिवेशन पण येणं बंद होऊन जातं की आता मी स्वतःहून अभ्यास केला पाहिजे, कारण ना आवड आहे ना इंटरेस्ट आहे ना त्याच्यात मन लागत आहे, कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग ती गोष्ट कोण करेल? स्वतःहून वाटेल का आपल्याला अशा काही गोष्टी करायला? नाही वाटणार. सो मग प्रॉब्लेम होतो मुलाचा की त्याला सेल्फ मोटिवेशन येत नाही, इन्स्पिरेशन येत नाही, त्याची कन्सिस्टन्सी राहत नाही. मला जी गोष्ट आवडते ती रोज मी करेन, पण मला जी गोष्ट मला जर आवडत नाही, माझा जर जॉब असेल है ना, म्हणजे ड्रायव्हिंग करायची, माझं जर पॅशन आहे ड्रायव्हिंग करायचं, मला रोज तुम्ही 100-500 किलोमीटर घेऊन चाला, काय प्रॉब्लेम नाही, कारण ते काय माझी हॉबी आहे, माझं पॅशन आहे, बरोबर. ती आवडती गोष्ट आहे, रोज करायला सांगितली तर रोज करेल. पण एखाद्याला ड्रायव्हिंग आवडत नसेल, त्याला जर सांगितलं चल माझ्याबरोबर तर तो कंटाळा करणार, बरोबर. तो म्हणणार जा रे बाबा तू, मी काय येत नाही का? कारण ते त्याचं पॅशन नाही आहे, त्याचा इंटरेस्ट नाही आहे. सो ज्या गोष्टीत मला आवड आहे ती गोष्ट रोज कन्सिस्टंटली मी करेल, ज्या गोष्टीत माझी आवड नाही आहे ती गोष्ट रोज मला सांगितली तरी मी करणार नाही. तेच मुलाचं होतं. अभ्यासातली एकदा आवड निघून गेली तर त्याला सांगावं लागतं की अभ्यासाला बस, तो स्वतःहून कधीही अभ्यासाला बसणार नाही. हेच तुमच्या मुलांचे प्रॉब्लेम होत आहेत सध्या, बरोबर आहे. तुम्ही सांगतायत की बाबा परीक्षा ये पण आम्हाला सांगावं लागतं उद्या परीक्षा, आता अभ्यासाला बस, तो स्वतःहून बसत नाही, रोज बसत नाही. होमवर्क असेल त्या दिवशी बसेल, होमवर्क नसेल त्या दिवशी अभ्यासाला बसणार नाही. म्हणजे काय झाली? कन्सिस्टन्सी अफेक्ट झाली तुमची, बरोबर आहे. वेळ तुमचा टाइम टेबल नाही आहे तुमच्याकडे, अभ्यासाची वेळ फिक्स नाही आहे. जेवणाच्या वेळेला जशी भूक लागते, चहाच्या वेळेला जशी चहाची तलब लागते, झोपायच्या वेळेला जशी झोप येते, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या वेळेला प्रॉपर रिस्पॉन्ड हा शरीराकडनं येतो की भूक लागली, पोटामध्ये गुडगुडतं, बरोबर आहे की नाही. चहाची तलब लागते, झोपायला का जांभळ्या येतात, त्या वेळेला त्या गोष्टीचे रिस्पॉन्सेस तुमचं शरीर देतं, कारण तुमच्या शरीराला त्या गोष्टी त्या वेळेला करण्याची काय झाली आहे? सवय झालेली आहे.
पण अभ्यास करण्याची एक फिक्स वेळेला सवय लावलेली नसल्यामुळे शरीराला, ते शरीर त्या वेळेला तुम्हाला रिस्पॉन्स करत नाही, दिवसभरात कधीच रिस्पॉन्स करत नाही की बाबा वेळ झाली आता अभ्यासाला बस. आणि हे जे काही टेक्निकल टर्म्स मी तुम्हाला सांगतोय सेल्फ स्टडीच्या अंतर्गत, हे सगळं न फॉलो झाल्यामुळे एवढे प्रॉब्लेम्स होतात की त्याला एकतर प्रॅक्टिस होत नाही त्याची, त्याला अभ्यास समजलेला नसतो, न समजल्यामुळे त्या अभ्यासात त्याचा इंटरेस्ट राहत नाही, त्याचं कॉन्सन्ट्रेशन अफेक्ट होतं, कन्सिस्टन्सी रोज रोज तो अभ्यास करत नाही, ते अभ्यास रोज करण्यासाठी त्याला सेल्फ मोटिवेशन येत नाही, त्याची वेळ फिक्स नसल्यामुळे त्याला स्वतःहून त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याला आतून इन्स्पिरेशन येत नाही, बरोबर. आणि हा सेल्फ स्टडी, हा प्रॉपर स्टडी जर असेल तर विद्यार्थ्याला जगामध्ये कोणत्याही क्लासची गरज नाही, त्या विद्यार्थ्याला कधीही पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. फक्त ह्या 5 प्रकारे त्यांनी रोज अभ्यास केला तर हा विद्यार्थी 99.99% फक्त पॅरेंटिंग 1% ची पकडतोय, 0.01% ची, पण 99.99% हा विद्यार्थी यशस्वी झालेलाच आपल्याला बघायला मिळेल. पण आत्ताच्या 100 मुलांपैकी 98 मुलं या प्रोसेसने अभ्यास करत नाही. मग काय करतो मुलगा? 98 मुलं या प्रोसेसने अभ्यास नाही करत, 2च मुलं या प्रोसेसने अभ्यास करतात. मग 98 मुलं काय करतात, कसा अभ्यास करतात? पहिले तर ते त्या 2 गोष्टींवर अवलंबून असतात. मी शाळेत जातो, मी ट्युशनला जातो, यांनी दिलेला होमवर्क करतो. म्हणजे पहिली मेथड अभ्यास म्हणजे काय असं वाटतो त्यांना, होमवर्क करणं म्हणजे अभ्यास वाटतो, बरोबर. आई वडिलांना पण काय वाटतं, मुलगा होमवर्क करतो म्हणजे काय करतो, अभ्यास करतो. या होमवर्क मध्ये मुलगा काय करतो, काय अभ्यास करतो बरं? कॉपी पेस्ट करतो, है ना. दिलेले प्रश्न उत्तर इकडे बघतो, इकडे लिहितो, तिकडे टीव्ही चालू असतो, कानामध्ये त्यांनी हेडफोन लावलेला असतो, गाणे ऐकत असतो किंवा कार्टून बघत असतो आणि फक्त इकडचं उतरायचं काम इकडे करतो. पण हे का करायचं असतं? कारण दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये पनिशमेंट व्हायला नको, म्हणजे धाकापोटी तो ते काम करतो. ना ते करत असतं तो ते समजून घेत, ना समजून घेण्याचा प्रयत्न करत, ना कोणाला विचारत, बरोबर. फक्त कंप्लीट करतो लेबर वर्क, दुसऱ्या दिवशी शाळेत जातो, दाखवतो आणि म्हणतो मी रोज अभ्यास करतो. आई वडील म्हणतात रोज हा काय करतो, अभ्यास करतो. तर ह्या होमवर्क मधला 1% पण भाग हा अभ्यास नाही. उलट त्याच्या आयुष्यातले 2-2.5 तास काय चालले, वेस्ट चाललेले. समजत काहीच नाही, समजून घेत काहीच नाही, फक्त लेबर वर्क करतो, पाट्या टाकायचं काम करतो आणि विषय संपतो. आणि हे 2 तास पालकांना वाटतं हा 2-2-2.5 तास रोज अभ्यास करत होता, रिझल्ट का नाही आला? तो अभ्यास होतच नाही त्याचा. मग काय करतो, परीक्षेला मार्क कसे पडतात त्याला? पाठांतर करतो. समजलेलं काहीच नाही आहे ना, शाळेत समजलं. ट्युशनवाल्यांनी काय केलं, सवय लावली पाठांतर करण्याची. त्याला वाटतं आता अभ्यास करण्याची पद्धत काय, पाठांतर करणं, बरोबर. होमवर्क फक्त कंप्लीट करण्यासाठी, दाखवण्यासाठी करतोय. मग आता परीक्षा आल्यानंतर नित्य नियम ठरलेला आहे, रूल्स ठरलेला आहे की आता चला पाठांतर करायचं आहे. ओके, मग काय वाटतं तुम्हाला, पाठांतर ही अभ्यासाची खरंच पद्धत आहे का? तर पाठांतर ही काही अभ्यासाची पद्धत नाहीये. का नाहीये? कारण अभ्यास म्हणजे काय, परत सांगतोय, अभ्यास करणं म्हणजे काय, इट इज द प्रोसेस टू कन्वर्ट द इन्फॉर्मेशन गिवन बाय स्कूल अँड क्लासेस इनटू नॉलेज. अभ्यासाची जर डेफिनेशन, व्याख्या काढली आपण, तर ह्या 2 लोकांनी पुस्तकातली जी माहिती आपल्याला दिलेली आहे, त्या पुस्तकातल्या माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये करण्याची प्रोसेस म्हणजे अभ्यास करणं. इथं हे होतच नाही, करतच नाही, तो फक्त स्टोअर करतोय. त्या प्रश्नाच्या उत्तरातल्या ज्या 2 ओळी आहे, 2 वाक्य आहे, तो काय करतो, फक्त मेंदूत स्टोअर करतो. किती वेळासाठी स्टोअर करतो? समजा आज मी पाठांतर केलं आणि उद्या परीक्षा आहे, तर 24 तास ते 48 तास, है ना. काही तासांपुरतं तो हा कंटेंट सगळा मेंदूमध्ये स्टोअर करतो आणि तिथं जाऊन डिलिव्हर करतो. आता त्या मुलाने एका प्रश्नाचं उत्तर लिहिलंय परीक्षेला, खूप छान उत्तर लिहिलं पाठांतर करून, रिझल्ट लागला, त्या प्रश्नाचं उत्तर त्याला 4 पैकी 4 मार्क मिळाले. पालकांनी हाच प्रश्न त्याला 1 महिन्याने विचारावा. तुमचा जर मुलगा असेल किंवा आता अनिल सरांचा पण मुलगा आहे, ते पण ऍग्री करतील. समजा तो जातो, त्याने त्याला खूप चांगले मार्क मिळाले, सायन्स मध्ये 100 पैकी 97 मार्क मिळाले. का मिळाले? कारण सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांनी चांगली लिहिली, परीक्षेच्या पैकी मार्क मिळाले. मग एखादा प्रश्न आहे 4 मार्काचा, त्यांनी त्याचं उत्तर लिहिलंय, त्याला 4 मार्क, 4चे 4 मार्क मिळाले. पण अनिल सरांनी जर त्यांच्या मुलाला महिन्यानंतर, 1 महिन्यानंतर तो प्रश्न विचारला अचानक, तर तो जे उत्तर त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे